दही झाली का? पण किती जॉईन झाली पर्यंत. जॉईन करायला पालकांना आणि व्हिडिओ चालू करा. आवाज येतोय का रे? आवाज येतोय का? येतोय सर. मग पालकांकडे मोबाईल द्या तुमच्या सर्वांनी द्या आणि व्हिडिओ चालू करा. आपल्याला दिसतेच का व्हिडिओ चालू. आवाज येतोय का? हो सर. येतोय ना? आता काय करा, व्हिडिओ चालू करा आणि तुमच्या पालकांकडे मोबाईल द्या. सर्वांनी पालक आम्हाला इथं दिसू द्या. पालक आम्हाला दिसत दिसला असता का काल मी फक्त तुला दाखवणार मी ते कानात कॉल मागून काय पडते ते बघ. व्हिडिओ चालू केलं की सगळं घरातल्या ऑडिओ मूट ठेवलं ना. व्हिडिओ चालू करा की. हॅलो, आवाज येतोय ना? हो सर. व्हिडिओ चालू करा आणि पालकांकडे मोबाईल द्या. व्हिडिओ केलाय का चालू? आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. येतोय ना? ओके, ठीक आहे. व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी, पालकांकडे मोबाईल द्या. तुम्ही पण बसा जवळ लागल्यास तो. नमस्कार, मी टीवायचा टीचर इन्चार्ज डॉक्टर पवन कारभारी पगारे तुमचं सगळ्यांचं आजच्या पॅरेंट टीचर मीटिंग मध्ये स्वागत करतो. तर आजचा मीटिंग घेण्यामागचा उद्देश आपला असा आहे की पॅरेंट टीचर असोसिएशन आपल्याला स्थापन करायचंय. त्या दृष्टीने पालकांचे काही तक्रारी असतील किंवा विद्यार्थ्यांच्या काही सिलेबसशी रिलेटेड, ऍडमिशन रिलेटेड काही जे क्युरीज असतील त्या आम्हाला तुम्हाला याच्यात सांगायचे आहेत. प्रत्येकाने सांगायचे आहेत. म्हणजे तुमचे काही रिलेटेड इश्यू असतील, म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम असेल, कुठे ऍडमिशन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडी कल्पना मिळू द्या. म्हणजे आम्हाला त्याच्यात काही जर चेंजेस करता आले तर ते चेंजेस आम्ही करू. तर प्रथमतः तुमचं सर्व पालकांचं आजच्या पॅरेंट टीचर मीटिंग मध्ये मी स्वागत करतो. महाविद्यालयाच्या वतीने आणि डिपार्टमेंटच्या वतीने स्वागत करतो. आमचे महाविद्यालयात फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये टोटल
जे प्राध्यापक वर्ग आहेत त्याच्यात ऑलमोस्ट सगळे प्राध्यापक TYBSC चे वर्ग घेतात, त्यातले प्रॅक्टिकल शॉर्ट टर्म कोर्सेस घेतात. ह्या वर्षी जो कोर्सेस आम्ही इम्प्लिमेंटेड केलेले आहेत हे सगळे कोर्सेस जनरली तुमच्या पाल्याला पुढे डेव्हलपमेंट करण्यासाठी उपयोगात येतील अशा पद्धतीचे कोर्सेस आम्ही त्याच्यात इम्प्लिमेंटेड केलेले आहेत. आमच्या डिपार्टमेंटचे HOD प्राध्यापक धायगुडे सर तुमच्याशी काही संवाद साधू इच्छितात. हॅलो, मी प्राध्यापक धायगुडे PR, विभाग प्रमुख, फिजिक्स डिपार्टमेंट. पालकांचं सर्वांचं या निमित्ताने मी स्वागत करतो. खरं तर तुम्ही कॉलेजमध्ये येऊन आपल्या पाल्याची वेळोवेळी चौकशी केली पाहिजे, पण ह्या कोविडमुळं तुम्हालाही भेट घेता येत नाही आणि आम्हालाही मुलांची भेट घेता येत नाही. मग आता कशा माध्यमातून संवाद साधायचा पालकांशी? तर या झूम मीटिंग किंवा या गुगल मीट मध्ये आपण संवाद साधता आहे. या मीटिंगचा मेन उद्देश असा आहे किंवा मुलांना काही अडचणी आहेत का? ऍडमिशन बऱ्यापैकी झालेली आहेत, काही मुलांची अजून ऍडमिशन राहिलेली आहेत, तर ह्या ऍडमिशन त्यांच्या घेण्यामध्ये काही अडचणी आहेत का या संदर्भात एक चर्चा करायची. नंतर TYBSCचा यावर्षी आपल्या महाविद्यालयाचा ऑटोनॉमसचा सिलेबस नवीन आहे. मागच्या वर्षी सिलेबस होता तो यावर्षी बदललेला आहे. मग तो सिलेबस मध्ये मुलांना नवीन असल्यामुळे काही अडचणी येत आहेत का? मुलांच्या बी अडचणी जाण्याच्या, त्याबरोबर पालकांच्या, किंवा तुम्ही शिकवत असताना आमच्याकडे लाईट असते किंवा काय इंटरनेट, अशा पालकांच्या अडचणी असतात. खरं तर ज्या वेळेला रेग्युलर कॉलेज चालू असतं त्यावेळेला पालकांनी कमीत कमी 1 महिन्यातनं तरी कॉलेजला भेट द्यायची आमची अपेक्षा असते की मुलांनी काय केलंय बाबा. बऱ्याच वेळेला काय करतात, मुलं जी परगावरून येतात, घरातून निघतात, पण इथं कॉलेजमध्ये काही पोचत नाही. सगळेच पाल्य असे नसतात, पण एक 5 ते 10% पाल्य असे असतात. अशा परिस्थितीमध्ये पालकांनी कॉलेजमध्ये यावं, पण ह्या कोविडमुळे आपल्याला येता येत नाही. म्हणून आम्ही ही मीटिंग आयोजित केली. बाबा पालकांच्या काय शंका असतील किंवा काय त्यांचे प्रश्न असतील तर त्यांनी सांगावेत. त्याचबरोबर यावर्षी 2 कोर्सेस वेगवेगळे चालू केले TYला. एक स्किल ओरिएंटेशन कोर्स आहे, तो एक घ्यायचा आहे, आणि शॉर्ट टर्मचा एक कोर्स आहे. तर साइड बाय साइड म्हणजे हा सिलेबस चालू असतानाच, त्याला ही डिग्री मिळत असतानाच ते एक छोटेखानी एक कोर्स साधारण 30-40 पिरियडचा आम्ही राबवणार आहे. त्याही कोर्सला मुलांची उपस्थिती असणं आवश्यक आहे. या सिलेबसला जोडूनच आहे, म्हणजे फार वेगळा आहे असं काही नाही. त्याच्यासाठी आठवड्यात 1 किंवा 2 तास द्यावे लागतील. एका दुसरं प्रॅक्टिकल होईल, त्यामुळे तो फार मोठा कोर्स आहे असं काही नाही. पण याच्याबरोबर त्यांना त्या कोर्समध्ये थोडी माहिती मिळणार आहे. आणि अजून एक उद्देश आहे की आमच्या महाविद्यालय ऑटोनॉमस झाल्यामुळे सर्व वर्गातल्या पालकांची, म्हणजे प्रत्येक वर्गातले साधारण 1-2 पालक, प्रत्येक वर्गातले असे जे 16 डिपार्टमेंट आहेत आमच्या महाविद्यालयामध्ये. PG आहे, PG कोर्सेस 8-9 डिपार्टमेंट आहे, म्हणजे 8-9 डिपार्टमेंटला PG आहे, MSc प्लस BSc प्लस MSc, पण फक्त BSc असणारे असे 16 डिपार्टमेंट आहेत. तर प्रत्येक वर्गातले 2 पालक आम्हाला पाहिजेत आणि त्यांची मग आम्ही एक मीटिंग घेणार आहे. तर त्यासाठी ही मीटिंग बोलवली की बाबा पालक कोण आहेत इच्छुक, बाबा साधारण कधीतरी 1 महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं एकदा कॉलेजवर बोलवतील, त्यांची मीटिंग होईल. तुमच्या काय अडचणी आहेत ते त्या मीटिंग मध्ये सांगता येईल. असे पालकांची एक आम्ही ही करणार आहे, मीटिंग घेणार आहे. तर प्रत्येक वर्गातले 2 पालक घेणार आहे. प्रत्येक वर्गातले म्हणजे आपला BSc फिजिक्सला तुमचा मुलगा आहे, BSc फिजिक्स, TYBSc फिजिक्स या वर्गातून 2 पालकांची जे इच्छुक आहेत त्यांनी आपली नावं द्यायची ती, आणि मग कॉलेज बोलवेल किंवा कॉलेज ज्या वेळेला सांगेल किंवा त्यांची मीटिंग आहे. फार मोठं त्या मीटिंग मध्ये नाही, फक्त तुमचेच प्रश्न जाणून घ्यायचे आणि आम्हाला त्याप्रमाणे काय सुधारणा करता येते का, एवढाच उद्देश आहे. तर शक्यतो जवळ असणारे किंवा जे इच्छुक स्वतः नावं दिली तर बरंच होईल ना. तर आम्ही मग मुलांना विचारणार तुझ्या पालकांना, बाबा ये जवळ कोण आहे असे. स्वतः जर इच्छुक असेल, फार वेळा यावा लागणार नाही. आता ह्या कोविड मध्ये तर यावंच लागणार नाही. पुढं समजा रेग्युलर कॉलेज चालू झाल्यानंतर 1 का 2 मीटिंग होतील.
तर असे जर इच्छुक कोण असतील तर त्यांनी आताच नावं सांगावीत की सर मी पालक म्हणून यायला तयार आहे. आहेत का कोण असे बघा इच्छुक असणारे? बरं होईल आम्हाला सांगितलं आणि मग तुमच्या प्रॉब्लेमची बाबा चर्चा करत बसू आपण काय असतील तर. आहे का कोण इच्छुक बघा? आवाज येतोय ना? आवाज येतोय का? कोण मॅडम येतोय ना? असेल तर सांगा तसं म्हणजे आम्हाला इथं नाव घेता येतात. जास्त झाली तरी घेऊया काय प्रश्न नाही पण मिनिमम 2 माणसं पाहिजे 2 पालक प्रत्येक वर्गातून. आहे का कोण? त्यांची नाव कोण आहे? श्रेया कुर्नूल अनम्यूट कर. हा तुमच्या पालकांशी बोलू द्या आम्हाला. पालकांशी बोलू द्या. आहे सर. आहे का इच्छुक? हा ठीक आहे सर. हा मेसेज मध्ये नाव वगैरे पाठवून दे मला. हा मयुरी घोरपडे आहेत का इच्छुक? लांब आहे ना आमचं गाव. बर 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 ठीक आहे असू दे. लांब असेल ते बरोबर ते अडचण हा आहे. म्हणजे साताऱ्याच्या जवळ जवळ असतील तर त्यांना सोयीस्कर पडते. तोही उद्देश आमचा म्हणजे हे काय कंपल्सन आहे. इच्छुक असले तर आपले प्रत्येक वर्गातले 2 पालक पाहिजेत. सना डांगे आहेत का इच्छुक? हॅलो सर. हा गाव लांब आहे लांब आहे का? बर बर असू द्या काय कसं आहे. सुमित मोहिते. सुमित मोहिते. हॅलो सर. कोण आहे पालक त्यांच्याकडे? आहेत का पालक इच्छुक? हॅलो. हा पॅरेंट टीचर मीटिंग सर गाव लांब आहे माझं मायनीवरून येतो मी. हा लांब आहे का? बर बर ठीक आहे गाव लांब आहे. ओके ओके. श्रीधर शिंदे. श्रीधर व्हिडिओ चालू केले तर बरं होईल असं आम्हाला वाटतं. प्रत्येकाने व्हिडिओ चालू केले तर पालकांना ते काय बोलतात ते आम्हाला कळेल ना. बोलणं होईल आमचं असं. स्नेहल माळी अनम्यूट करून दे पालकांना. लांब आहे आमचं पण. गाव लांब आहे का? बर हा ठीक आहे. श्रीधर शिंदे. श्रीधर श्रीधर शिंदे आवाज येतोय का? त्याने बंद ठेवलाय का काय? यादव हे दिव्य यादव. हा सर. पालकांकडे मोबाईल त्यांना व्हिडिओ चालू कर. हा बोला सर. इच्छुक आहात का तुम्ही पॅरेंट टीचर असोसिएशन मध्ये? नाही 2 महिन्यातून एकदा यायचे. 2 महिन्यातून या वर्षात एकदाच यावं लागेल कदाचित. हो सर पण लांब गाव आहे आमचं रहमतपूर. अरे रहमतपूर कुठं लांब आहे रे? जवळ आहे. जवळ आहे तसं काय? तू इथे तशी मग त्यांना 1 दिवस यायचंय 2 महिन्यात नाही येऊ दे ना. कॉलेज बघायला येतील. हा दिव्या यादव. सर पण बसचा प्रॉब्लेम आहे ना. अरे आता नाहीत की आता नाहीच. आता कोविड जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही करोनापर्यंत आहे. पूजा जाधव. पूजा अनम्यूट करून दे पालकांना. तुम्ही आहेत का इच्छुक पॅरेंट टीचर असोसिएशन? हॅलो. हॅलो. कॉलेजमध्ये हा सर नमस्कार. 2-1 महिन्यातून एकदा व्हिजिट करायला. एकदा किंवा 2दा यावं लागेल वर्षभरात. बर याला येईल. हा याला येईल. चालेल ना? हो चालेल. कुठून? पूजा जाधव. मीना पाटील. हा मग जवळ आहे. मग काय जवळ ठीक आहे. आपल्या ह्याच्यात अजून कोण इच्छुक असले तरी तसे सांगा. अजून इच्छुक असले तर जाधव आणि कोणाला याचे पालक आम्ही घेतले 2 नावं तरी घेतलेत. अजून कोण असेल तरी चालतंय पहा. म्हणजे असं काही नाही.
बर, सर्व मुलांना आता काय करा, पालकांना व्हिडिओ जॉईन व्हायचा, म्हणजे पालकांच्याकडे मोबाईल द्या आणि त्यांना काय विचारायचं असलं तर विचारू द्या आम्हाला. त्यांचे काय प्रश्न व काय आहेत मुलांना सर्वांनी व्हिडिओ चालू करून द्या पालकांचे. पालकांना काही विचारायचं असेल तर विचारा. विचारू द्या. हॅलो हा सर. बोला ना. हा नाही म्हणजे आता एक्झाम्सच्या मुलांच्या कसं काय करणार, कारण आता अर्ध वर्ष तर संपत आलेलं आहे त्यामुळे. या चालू ह्या मुलांच्या एक्झाम का? हा हा हा, हे एक्झामच्या आता एकच मॅडम काय होईल, कॉलेजची सर्व पॉलिसी ठरेल ना. एक्झाम घेणार ना आम्ही त्यांच्या बरे ऑनलाईन म्हणा, काही कॉलेजची पॉलिसी ठरेल. या महिना अखेर कदाचित त्यांची एक टेस्ट होईल, टेस्ट घेणार आहे आणि ह्या टेस्टद्वारे त्यांचं इव्हॅल्युएशन होत राहणार आहे. आणि एक्झाम पर्यंत सिलेबस म्हणजे तो कम्प्लीट होत राहील ना? हा, तो राहणार नाही, म्हणजे सांगणार ना ही टर्म झाली, टर्म वाईज आहे, सेमिस्टरचा आता सिलेबस आहे का नाही, जेवढा सिलेबस होईल त्याच्यावर एक पहिली टेस्ट होईल. या महिना अखेर एखादी टेस्ट होईल, सप्टेंबर अखेर, बरं. आणि पुन्हा ऑक्टोबर एखादे. तोपर्यंत जर विद्यापीठाचं काही नाही आलं तर आम्ही टेस्ट घेणार, एक्झाम घेणार आहे त्यांच्या. हा आता इव्हन मागच्या वर्षी जे टीवायला होते त्याचे सुद्धा गव्हर्नमेंटनं परीक्षा घ्यायला सांगितलेली आहे. हा हा जे आता टीवायला मागच्या वर्षी होते, ही मुलं या वर्षी टीवायला आलेत, त्यांच्या आम्ही टेस्ट घेणार आहे, युनिट टेस्ट प्रत्येक महिन्याला तरी एक घेणार, सप्टेंबर अखेर टेस्ट होणार आहे त्यांची आता. बरं बरं चालेल सर. फक्त त्यांनी काय कंटिन्युअस अभ्यास केला पाहिजे. आणि आता त्यांच्याकडे काय होतंय माहितीये का अडचण आमची, की त्यांच्याकडे रिडिंग मटेरियल काही राहत नाही. हा बरोबर. फक्त हे लेक्चर झालं ऐकून हे होतंय, तर त्यांनी कधीतरी एकदा कॉलेजमध्ये यावं, जे शिक्षक शिकवतात त्यांच्याशी संपर्क साधावा, आणि नोट्स त्यांना वाचायला घरी काही नाही ना सध्या आता, हा हा बरोबर. काय का नाही, मग आता त्या पण notes म्हणा, असतात का? किंवा इथं आलं तर त्यांच्या लायब्ररीतनं एखादं पुस्तक हा हा असं मिळू शकतं ना त्यांना. बरं तर बरं. आतापर्यंत कोणीच आली नाही ते मुलं. हा बरोबर आहे तुमची अडचण, अजून कोणी आली नाही, ते येतील, जरा जरा हे कमी होईल तसं येतील. परीक्षा होणार. हा मग ठीक आहे, म्हणजे ते शिक्षक वगैरे असतात ना कॉलेजमध्ये? हो हो हा मग ठीक आहे, चालेल, थँक्यू. ठीक आहे. दुसरा बोला, काही नाही तर. अजून सांगा तुमचे प्रश्न, म्हणजे आम्हाला तेवढे कळतील ना. तेवढे कळतील ना भाऊ, मुलांच्या काय अडचणी असं आहे, तर परीक्षेचा विचारला बरोबर आहे की. गायत्री हनुमंत्रे, पालकांना अनम्यूट करून दे. गायत्री हनुमंत्रे, हा बोला. हा सर बोलते मी. हा, बोला. हा आई बोलतेय ते. बोला तुमच्या काय अडचणी नमस्ते असतील सर. सांगा. अडचणी काही नाहीये, फक्त नोट्सच आपल्याला व्यवस्थित मिळाल्या म्हणजे अभ्यास करता येईल त्या हा बरोबर आहे, दृष्टीने. ते आमच्या लक्षात आलेलं आहे ते, की आता मुलं नुसती ऐकणार आणि त्यांना पुन्हा उद्या वाचायचं म्हटलं तर त्यांच्याकडे काय नाही. तर जरा हे झाल्यानंतर मुलांनी यावं इथं, नोट्स प्राध्यापक देतील, त्यांनी झेरॉक्स काढायच्या त्यांच्या, घेऊन जायच्या. बर. किंवा त्यांचं ऍडमिशन झालंय म्हटल्यानंतर लायब्ररी कार्ड काढलं तर लायब्ररीतनं 1-2 पुस्तकं मिळतील ना त्यांना. बर बर चालेल चालेल चालेल, धन्यवाद. अजून मयुरी गोरपडे, अनम्यूट करून दे पालकांना. सर म्हणजे माझाच प्रश्न आहे, आपलं प्रॅक्टिकल कसे होणार? हा, तर आता प्रॅक्टिकलचा प्रश्न सर्वांचाच आहे बाळक. प्रॅक्टिकल आता ते कधी शासन सांगेल, काय सांगेल, प्रॅक्टिकल परीक्षा घेतली पाहिजे. प्रॅक्टिकल परीक्षा कधी घेणार, तुमची प्रॅक्टिकल झाली तर ना. हा मग ते म्हणजे कसे होणार ना प्रॅक्टिकल, त्याच्यासाठी लॅबमध्ये ते आता कशी आहे, कॉलेजची पॉलिसी ठरल. समजा 1 ऑक्टोबर पासून जरा म्हणजे शाळा सुरू करायचं किंवा काय, समजा लेट झालं तर कधीतरी प्रॅक्टिकल आम्हाला घ्यावीच लागतील. प्रॅक्टिकल घेतल्याशिवाय प्रॅक्टिकलची परीक्षा होणार नाही, बरोबर आहे का नाही. असं नाही की तुम्हाला प्रॅक्टिकल न घेता बाबा परीक्षा द्यावी लागेल, असं नाही होणार. प्रॅक्टिकल घेणार, फक्त त्यात काय होऊ शकतं जास्तीत जास्त, आता जर समजा प्रॅक्टिकल आमच्याकडे 50 असली तर ती काही वेळेला 40 घेतील, कमी करतील. जी पॉलिसी ठरल सगळ्या कॉलेजची ती. पण प्रॅक्टिकल घेतल्याशिवाय त्याची परीक्षा घेता येणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. प्रॅक्टिकल केल्याशिवाय परीक्षा कशी घेणार आम्ही त्याची. पण प्रॅक्टिकल साठी असं आपलं कसं आहे, लॅबमध्ये येऊन ते तुम्ही इन्स्ट्रुमेंट हँडल करावं लागते, त्याच्यावर तो एक्सपेरिमेंट केला तर तुम्हाला रिझल्ट मिळतात. असं लेक्चरगत नुसतं प्रॅक्टिकल सांगून ती परीक्षा घेता येणार नाही. हे असं करा, ते तसं करा, हे रिडिंग असं घ्या, तसं नाही. इथं तुम्ही आल्याशिवाय
आणि लॅबमध्ये तुम्ही ते प्रॅक्टिकल केल्याशिवाय प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याला अर्थ राहत नाही बघा. त्यामुळे प्रॅक्टिकल परीक्षेची काळजी करू नका. ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला आम्ही प्रात्यक्षिक अगोदर घेणार आणि मग परीक्षा होईल त्याच्यावर. ठीक आहे. बोला अजून कोणाची काय असते तरी. स्नेहल माळी व्हिडिओ चालू करून दे पालकांचा व्हिडिओ ऑडिओ. हा काय बोला, नोट्स तुमचे काय बद्दलच विचारायचं होतं की आता नोट्सच पाठवा. हा हा तर तो सगळ्यांचाच प्रॉब्लेम असणार आहे मॅडम. सगळं आम्हीच जाणतोय ना किंवा आता मुलांनी ऐकल्यानंतर त्याला वाचायचं संध्याकाळी जर वाचायचं म्हटलं तर त्याच्याकडे काही नाही ना. हा असं आहे. तेच की. त्यामुळे नोट्स इथं येऊन मुलांनी घेऊन जाव्या त्या. किंवा जर आता ऍडमिशन घेतले, ज्यांनी ऍडमिशन घेतले ते लायब्ररीचे मेंबर झालेत, त्यांना ते पुस्तक देऊ शकतात ना त्या नेहमीच्या रूल प्रमाणे. बाबा त्यांच्याकडे लायब्ररी कार्ड आहे, त्याच्यावर 1 किंवा 2 पुस्तकं जशी त्यांनी FY ला घेतली होती त्याप्रमाणे ते लायब्ररीतनं पुस्तकं घेऊ शकतात. हा आणि कसं आहे लांब असल्यामुळं एक वार ठरवून द्या, म्हणजे त्या वारी आली तर हेलपाटा नको. हा बरोबर. त्यांना मुलांना द्याच म्हणजे notes. मग काय करायचं माहितीये का, इथं तिची जवळ मैत्रीण असेल का नाही हा. कोण सातारच्या जवळ, तर हा. तिला सांगायचं की तू नोट्स आणले की बाबा तू माझ्याकडे करून पाठव, असं काहीतरी करता येईल का नाही. बरोबर. तिची सातारची जवळची मैत्रीण हो, हो. असते एखादी मुलीची किंवा मुलाची मित्र असेल तर त्यांना सांगायचं की तुला नोट हा. मिळाल्यानंतर बाबा झेरॉक्स काढ किंवा स्कॅनिंग कर आणि पाठवून दे. असं काहीतरी पर्याय केला पाहिजे. हो हो ठीक आहे. ठीक आहे थँक्यू. स्नेहल राऊत पालकांकडे अनम्यूट करून दे, व्हिडिओ चालू करा. हॅलो सर. हा बोला, तुमच्या काय अडचणी आहेत? हा मी म्हंटल यांच्या हे नोट्स कधी भेटतील नोट्स अभ्यासासाठी? तेच चाललंय. जर त्यांना कॉलेजमध्ये यायला पॉसिबल नसेल ना, सध्या आम्ही त्यांना गुगल क्लासरूम वरती जेवढ्या पॉसिबल असतील तेवढ्या नोट्स सेंड करू सॉफ्ट कॉपी मध्ये. बाकीच्या काही त्यांना कॉलेजमध्ये आल्यानंतर लायब्ररीतून मिळतील. होय. हा गुगल क्लासरूमला पाठवले जातील. हा आणि युनिट टेस्ट ऑनलाईनच होणार ना? हा युनिट टेस्ट आता सध्या ऑनलाईनच होणार. मग ते कशा प्रकारे होणार आहेत ऑनलाईन तरी, म्हणजे MCQ टाईप होणार की कसे, म्हणजे लॉंग क्वेश्चन वगैरे कसे? आता त्याचं नेचर मॅडम कसं आहे, आम्हाला जसं सांगतील का नाही आता त्याप्रमाणे शक्यतो पहिली टेस्ट तरी ऑब्जेक्टिव्हच होईल. पहिली टेस्ट ऑब्जेक्टिव्हच होईल. आणि मग कारण आता सगळ्या प्रश्नाची तयारी, विद्यापीठाचे नेचर कसं आहे, त्यामध्ये काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, काही लॉंग आन्सर आहेत, काही शॉर्ट आन्सर आहेत, तिन्ही प्रकारचे असतात प्रश्न. तर पहिली तरी आम्ही ऑब्जेक्टिव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑनलाईनच होईल ती पहिली. आणि मग बघू परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावे लागतील पुन्हा. फक्त नोट्स मिळाले म्हणजे मग काय अभ्यासाचा प्रॉब्लेम नाही ना? बरोबर बरोबर. तो प्रॉब्लेम आहे सर्वांचाच आहे, तुमचा नाही, सर्व मुलांचा. आणि तो आम्हाला माहित आहे की मुलं आता काय करत असतील. आपण समजा टीचिंग केलं, मुलांच्याकडे काहीच मटेरियल राहत नाही ना. हा तोच प्रॉब्लेम होता थोडासा बरोबर अभ्यासासाठी. बाकी सर्वांचा तोच प्रॉब्लेम आहे. कोमल जाधव. बाकी काय नाही. कोमल जाधव हा सर पालक नाहीयेत. व्हिडिओ चालू करून पालकांकडे दे. पालक नाहीयेत आता इथं. मग कोणी बहीण भाऊ वगैरे कोणी असतील ना? एक मिनिट. हा व्हिडिओ चालू करून दे. व्हिडिओ चालू करून दे फक्त. हॅलो. तुमच्या काय अडचणी आहेत का? नाही 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 ना. बरं ठीक आहे. मोसिम मुलानी मोसिम व्हिडिओ चालू करून दे, पालकांकडे मोबाईल दे. हा हॅलो सर नमस्कार. नमस्कार. बोला बोला. हा काय आमचं काय एवढं तक्रार नाही काय, तुम्ही आपलं ऑनलाईन अभ्यास चालू केलाय ते छान केलाय. पण त्याच्याकडे लक्ष ठेवायचं, तो बसतो का नाही, नसता मोबाईल वर बसतो असं नाही ना. बर बर ते करतो अभ्यास तसा ऑनलाईन चालू असतो त्याचा. आपलं जरा ही करा.
हो चालतंय चालतंय. वगैरे जरा मुलांना पाठवले ना ऑनलाईन तरी मुलांचा अभ्यास व्यवस्थित होईल ना. व्यवस्थित होईल. ओके हो चालेल. हा तेवढंच सांगायचं होतं, बाकी नाही काय, बाकी सगळं व्यवस्थित आहे. ओके चालतंय. हा थँक्यू. प्रणव क्षीरसागर. प्रणव क्षीरसागर. प्रणव आवाज येतोय का? अप्पाराव माने. पालक नाहीत सर घरी. पालक नाहीत. व्हिडिओ चालू करा. कोण नाहीत पालक नाहीत सर घरी. पालक बर. दीप्ती संगपाळ. काय सर? दीप्ती संगपाळ व्हिडिओ चालू करून पालकांकडे दे. हॅलो. हा बोला, तुमच्या काय अडचणी आहेत? काय नाही सर, बाकी सगळं छान, लेक्चर वगैरे व्यवस्थित होत आहेत. पण प्रॅक्टिकलच विचारायचं होतं की आता ह्या परिस्थितीमध्ये प्रॅक्टिकल कसं काय वगैरे. नाही आम्ही प्रॅक्टिकल घेतल्याशिवाय त्यांची परीक्षा घेणार नाही. आम्हालाही वाटतं की प्रॅक्टिकल झाली पाहिजे ते, पण आता शक्य नाही ह्या महिन्यात तरी. सप्टेंबर मध्ये प्रॅक्टिकल घेणं शक्य नाही. बघू पुढं ऑक्टोबर मध्ये जशा आम्हाला सूचना येतील वरून प्राचार्यांच्या, त्याप्रमाणे मग आम्ही करणार आहे प्रॅक्टिकल. आता या सप्टेंबर मध्ये तर प्रॅक्टिकल होऊ शकत नाही. म्हणजे घेतली तरी आता एकदमच घ्यावी लागणार ना प्रॅक्टिकल? एकदम कसं घेता येणार नाही. एकदम घेता येणार नाही. थोडी म्हणजे आता असं होणार नाही की बाबा एका दिवशी एक होते मग पुन्हा वेळ कमी मिळाला एका दिवशी 5 घेणं, तसं नाही. त्या पद्धतीनेच घ्यावे लागणार. दररोज एकच घ्यावं लागणार आहे मुलांचं. हा फक्त काय होईल, थेअरी संपली तर मग थेअरीचे पिरियड बी त्याला मिळतील प्रॅक्टिकल घ्यायला. वेळ जास्त मिळेल प्रॅक्टिकलला म्हणजे. हो. दिव्या यादव. काय आहेत का तुमच्या? अजून कोणाचे आहेत का बघा मुलांना? पालकांना विचारा आणि त्यांना व्हिडिओ ऑन करून बोलायला सांगा. बघा काय अडचण असेल तर नाही मग आपण थांबता येईल पुन्हा. ओमकार पवार. हा सर. व्हिडिओ चालू करून पालकांच्याकडे दे की. हा 5 मिनिटं. हा हॅलो नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार, बोला काय अडचणी? आवाज येतोय का सर? येतोय. हॅलो. हा बोला की, येतोय आवाज. हा नमस्कार. नमस्कार. हा कशाबद्दल काय बाबा मुलाच्या काय कॉलेज बद्दल काय अडचणी त्याला काय? आता सर्व हे चाललंय, हे ऑनलाईन चाललेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे का बाबा? तो बसतो ना प्रत्येक पिरियडला बसतो ना? आवाज येईना सर तुमचा व्यवस्थित. हा एक मिनिट. हॅलो. हा बोला की सर. आवाज येतोय का? हा येतोय की आवाज. येतोय बोला की. हा नाही मुलांच्या काय अडचणी आहेत का हे फक्त पालकांनी सांगावं. मुलं काय काही नसल्या तर त्याला पिरियडला नसलं बसायचं तर काही अडचण सांगतात, पण खऱ्या अडचणी आम्हाला पालकांच्याकडून जाणून घ्यायच्यात. अडचण येते का काय ऑनलाईन मध्ये? नाही काय अडचण नाही ना. हा ना तर मुलं नाही काय नाही त्याला पिरियडला बसायचं नसलं की अडचण सांगतो. नेट नाही, कनेक्टिव्हिटी नाही अशा सांगत बसतो तो अडचणी. म्हणून आम्ही काय केलेलं आहे, पालकांच्याकडून खऱ्या अडचणी जाणून घ्यायचं असं ठरवलंय. चालतंय. बरं चालतंय. 10 मिनिटांनी दुसऱ्या लेक्चर. नमस्कार सगळ्यांना. कॉलेजमध्ये अजून आपल्या कॉलेजमध्ये एक डिपार्टमेंट आहे हेल्थ केअर. तर त्याच्यात हेल्थशी रिलेटेड तुमचे काही जर इश्यू असतील तर तुम्ही ते डिस्कस केले तरी चालतील. त्यानंतर त्या कमिटीशी कॉन्टॅक्ट साधायचा किंवा काय आपल्याला हेल्थ संबंधी अडचणी असतील
इथं डॉक्टर बोलवले जातात. म्हणजे इथं काय कोणाला अडचण आली तर त्या कमिटीशी संपर्क साधला ना तर त्याची काळजी घेतली जाते पहा. परत तुमचे जे ऑनलाईन लेक्चर वगैरे बद्दल तुम्हाला सांगायचंय थोडं. आता तुमचे जे ऑनलाईन लेक्चर होत आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला नोट्स या प्रोव्हाइड केल्या जातील. जेवढ्या नोट्स तुम्हाला पॉसिबल असतील तेवढ्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ज्यांना शक्य असेल आता तर त्यांनी म्हणजे एवढ्या काही दिवसात शक्य असेल त्यांनी कॉलेजला व्हिजिट करून संबंधित टीचर्सला भेटून तुम्हाला ज्या ज्या नोट्स लागतील त्या नोट्स अवेलेबल करून घ्या. आपल्या लायब्ररीमध्ये ई लायब्ररी फॅसिलिटी आहे. लायब्ररीकडून ते ई बुक्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील. म्हणजे ते ई बुक्स तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये काय जे पॉइंट्स असतील त्याच्याशी रिलेटेड नोट्स करायला त्याचा उपयोग होईल. त्यानंतर आजच्या मीटिंगचा महत्त्वाचा उद्देश होता की पॅरेंट टीचर असोसिएशन स्थापन करायचं. तर पॅरेंट टीचर असोसिएशन स्थापन करण्याच्या बाबतीत आपण जे निर्देश दिलेत त्यानुसार आमच्याकडं 2 विद्यार्थ्यांच्या पालकांची नावं आलेली आहेत. त्याच्यात आम्ही पूजा जाधव यांच्या पालकांचं नाव घेतले आणि श्रेया कुर्नूल यांच्या पालकांचं नाव घेतलेलं आहे. अजून जर कोणी पालकांना इच्छुक असतील पॅरेंट टीचर असोसिएशन मध्ये वर्षातून 2 किंवा 3 मीटिंग असतील त्याला तुम्ही प्रेझेंट राहायचे. तुमच्या पाल्यांच्या काही समस्या असतील त्या समस्या तुम्ही ते मीटिंग मध्ये मांडू शकताय. किंवा कॉलेजशी रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील किंवा काही नवीन गोष्टीबद्दल तुम्हाला काही संकल्पना मांडायच्या असतील तर ते आपण त्याच्यात मांडणार आहोत. या वर्षी तुमचा पालक TYBSc फिजिक्स मध्ये प्रवेश घेतलेला आहे तर त्याच्यात त्याला रेग्युलर BSc चे जे सिलेबस असतो त्या सिलेबस व्यतिरिक्त आम्ही या वर्षी नवीन प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग त्यांना सुरू केलेले आहे. त्याच्यात तुमच्या पालकांना नवनवीन प्रोजेक्ट दिले जातील आणि त्याचा उपयोग त्यांना भविष्यात जॉब मध्ये किंवा नवनवीन क्षेत्रात रिसर्च करायला त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस कलेक्ट करतो. त्या शॉर्ट टर्म कोर्सेसचा उपयोग पण तुमच्या पाल्यांना होईल. परत ऍडमिशनशी रिलेटेड तुमचे काही जे इश्यू असतील तर काल ऍडमिशन रिलेटेड काही इश्यू होते त्या रिलेटेड मी त्या पाल्यांना फोन केलेले आहेत. काही पाल्यांचे ऍडमिशन रिसिप्ट जनरेट झालेल्या नाहीत ऍडमिशन घेतलेले असून सुद्धा. तर त्यांना आज बोलवलेलं होतं. पॅरेंट टीचर मीटिंग झाल्यानंतर त्या पाल्यांनी येऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन रिलेटेड काही जे इश्यू असतील ते सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. आपले रेग्युलर लेक्चर सुरू झालेले आहेत. सगळ्या तुमचे जे पाल्य असतील त्या पाल्यांना रेग्युलर लेक्चरला व्यवस्थित म्हणजे प्रेझेंट राहायला सांगा. इथं त्यांची प्रेझेंटी काउंट केली जाईल आणि त्याला इंटरनल मार्क आणि त्या प्रेझेंटीसाठी आता तुमचा पाल्य याच्यात एंट्री केलेले ऑटोनॉमस मध्ये म्हणजे फर्स्ट इयर पासूनच आहे तर त्याच्या प्रेझेंटीला त्यांना मार्क आहेत. आधी आपण प्रेझेंटीला एवढं महत्व देत नव्हतं. नवीन जो इम्प्लिमेंटेड सिलेबस किंवा नवीन आपल्या ऑटोनॉमसचे जे आहेत त्याच्यात तुमच्या पाल्याच्या प्रेझेंटीला मार्क्स आहेत. आता आपण जी मीटिंग घेणार आहे याची सुद्धा हाजरी होते आणि या मीटिंगचं ऑनलाईन व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा होतंय. म्हणजे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग होते त्याच्यात कळतंय आम्हाला की पाल्य प्रेझेंट आहे किंवा नाही. मग त्यामुळे पाल्यांना तुम्ही सांगा. तर परत तुमच्या याच्यात TYBSc वर्गाला शिकवणारे काही शिक्षक आहेत ते शिक्षक पण तुमच्याशी काही संवाद साधतील म्हणजे त्यांचे काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर. आता पवार सर तुम्हाला थोडक्यात त्याच्याबद्दल सांगतील. पवार सर हॅलो पवार सर आवाज येतोय? हॅलो सर. हा पवार सर तुम्हाला थोडक्यात काही सांगतील. पवार सर कशाबद्दल सांगायचं सर कारण मी आता लेट जॉईन झालोय मीटिंग. सिलेबस रिलेटेड. हॅलो आवाज येतोय सर्वांना? येतोय. हॅलो हो सर येतोय. आता सिलेबस रिलेटेड आता माझ्याकडे जो आहे BPT 503 क्लासिकल मेकॅनिक्स रिलेटिव्हिटी आणि चार्ज पार्टिकल डायनॅमिक्स बरोबर. हॅलो हो येतोय आवाज येतोय सर. हा मग आता त्या संदर्भात आता काय लेक्चरला तुम्ही बसता त्यावेळेस मी अशा अपेक्षा माझ्या लेक्चरला मी अशा अपेक्षित धरलेले आहे की मी तुम्हाला सांगितलं सुद्धा लेक्चरला बसताना की बाबा तुम्ही तुमच्या जवळ लेक्चरला बसताना ऍटलिस्ट एक नोटबुक आणि तुमच्या जवळ पेन असणं गरजेचं आहे.
जेणेकरून तुम्ही जे काय आता आम्ही शिकवतोय फक्त काय होतंय, तुम्ही बसताय तिकडून ऐकताय, आमची लेक्चर ऐकताय, आम्ही इकडून शिकवतोय, तुम्ही आपलं फक्त नुसतं ऐकण्याचं काम करताय. ऍटलिस्ट तुम्ही ते नोट डाऊन केले पाहिजेत पॉइंट, जे काय आपण डिस्कस करतोय ड्युरिंग अवर लेक्चर, जेणेकरून तुम्ही तुमच्या नोट्स प्रिपेअर करायला शिकलं पाहिजे त्याच्यावरून. तुम्ही आता काय आहे की काही विद्यार्थी आम्हाला अप्रोच होत आहेत किंवा फोन येत आहेत की सर नोट्सच द्या, प्रिपेअर नोट्स द्या. आता तुम्ही TY ला आलेला आहात, तुम्ही FY किंवा SY सारख्या अपेक्षा तुमच्याकडून आम्हाला नाहीये किंवा तुम्हाला नोट्स आम्ही प्रोव्हाइड करू, त्याचा तुम्ही स्टडी करणार आणि तेच तुम्ही तिथं लिहिणार. तर ऍटलिस्ट तुम्ही ते प्रयत्न करावेत नोट्स काढण्याचा स्वतःच्या स्वतः. जर तिथं काय अडचण येत असेल तुम्ही आम्हाला फोन करा किंवा आमचा गायडन्स घेतला तरी चालेल, पण ते प्रोव्हाइडेड वगैरे तुम्हाला असं मिळेल ह्या अपेक्षा थोडं करणं तुम्ही कमी करा आमच्याकडून. ठीक आहे. ओके. कारण ह्या गोष्टी मी आता वारंवार माझ्या लेक्चरला मी सांगतोय की बाबा तुम्हाला जिथं गरज असेल तिथं आम्ही असणार आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही सगळंच शिक्षकांकडून अपेक्षा कराल की बाबा हे आम्हाला मिळालं पाहिजे, हे तुम्हीच प्रोव्हाइड केलं पाहिजे. मग तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही बसताना लेक्चरला पॉइंट आउट तुमच्याकडून नोटबुक एक आणि पेन हा असणं गरजेचंच आहे की प्रत्येक पॉइंट तुम्हाला ऍटलिस्ट तो पॉइंट शिकवून झाल्यानंतर एका तासानं तुम्ही त्या पॉइंटवर जरा विचार केले पाहिजेत की बाबा काय आहे, काय आज शिकलो, यात काय अडचण वाटते, किंवा याच्यानंतर आता जर समजले नसतील कन्सेप्ट तर तुमचे फोन सुद्धा येत नाहीत आम्हाला किंवा मेसेज पडत नाहीत की ह्या पॉइंटवर आज सर हे डिस्कस केलेलं आहे तर ह्याचं आम्हाला अंडरस्टँडिंग असं झालं, हे अंडरस्टँडिंग होत नाहीये. म्हणजे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा असते या गोष्टी तुमच्याकडून आल्या पाहिजेत तर आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न. तर आता इथं काय होतंय, आम्ही शिकवतोय तुम्ही तिकडून रिस्पॉन्स देत नाही, आम्हाला पण समजतंय की बाबा या विद्यार्थ्यांना समजतंय असा अर्थ आम्ही घेतोय. समजतंय का नाही याची रिस्पॉन्स तुमच्याकडून आल्याशिवाय आम्ही रिस्पॉन्स तुम्हाला देऊ शकत नाही ना. सर माझ्या पेरेंट्सला विचारायचं होतं. थँक्यू सर. सलेना शेख, या संदर्भात मुलांकडून सर आपण अपेक्षा तशी ठेवूया की बाबा त्यांनी त्यांचे रिस्पॉन्स ऍटलिस्ट तुम्ही फोन नंबर आता ग्रुपवर ऍड आहेत आपल्या प्राध्यापकांचे सगळे, त्यांनी त्या संदर्भात फोन करावेत किंवा डिस्कस करता येईल विषय. तुम्ही नुसतंच आपलं टीचिंग आणि लिस्टिंग असं व्हायला नको. त्या संदर्भात सर्वांच्या विद्यार्थ्यांनी. हॅलो सर. सलेना शेख, सलेना शेख. शेख आवाज येतोय का? हो हो येते, बोला ना सर. तुम्ही इंटरेस्टेड आहात ना पॅरेंट टीचर असोसिएशन साठी? हो इंटरेस्टेड आहे सर. नाव घेऊ द्या का तुमचं? हो हो मी जवळच राहते इकडं. जवळच राहते मी, कामतपुऱ्यामध्येच राहते. कामतपुऱ्यामध्येच राहते. हो हो चालतंय, जवळ आहे, चालतंय. हो. हॅलो सर. तुमच्या काही अडचणी आहेत का मॅडम? रायटिंग मटेरियल पाहिजे होतं सर थोडंसं. लेक्चर अटेंड करताना ना ते विसरून जातात काय लेक्चर मध्ये ऐकायला आलं ना ते सगळं. नाही मिळेल मिळेल ते. ओके सर. अजून पालकांचे काही अडचणी आहेत थँक्यू का? सर. हो थँक्यू थँक्यू. अजून पालकांचे काही अडचणी आहेत का? हा बोला. हॅलो सर. हॅलो सर. हा सर. ऑफलाईन व्हिडिओ टाकले तर बरे होतील, कारण 2-2, 3-3 विद्यार्थ्यांचे जर चालू झाले लेक्चर तर हे दिसत नाही, रेंज नाहीये. ऑफलाईन टाकलं तर बरं होईल ना, ते डाउनलोड करून पुन्हा विद्यार्थ्यांना बघता येईल ते. किंवा टायमिंग थोडंसं चेंज केलं तरी चालेल, कारण काय होतंय. हा सर युट्यूब युट्यूबवर व्हिडिओ आतापर्यंत जेवढे तुम्ही लेक्चर जेवढे शिकवलेले ते युट्यूबवर अपलोड केले तर बरं होईल असं सगळ्या स्टुडंट्सना पण वाटतंय. म्हणजे त्यांच्या कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि परत रिव्हिजन पण करता येईल, नोट्स पण काढता येतील त्यांना. नाही नाही तसा प्रयत्न आमचा आहे, पण आम्हाला अजून कॉलेजकडून तशी परमिशन मिळाली नाही.
आम्ही आमच्या अखत्यारीत काय करू शकतोय, नोट्स देऊ शकतोय सध्या तरी. व्हिडिओ लेक्चर अजून आमच्या इथं कॉलेजमध्ये त्यांनी हे करून ठेवलेले आहे ते. हा पण सर पीपीटी जरी तुम्ही जर हा. ग्रुप मध्ये वगैरे पाठवली तरी चालेल ना? पीपीटी देऊ शकतो किंवा रायटिंग नोट्स देऊ शकतो, पुस्तक तुम्हाला देऊ शकतो. हा. अशा 2-3 गोष्टी देऊ शकतात. हे रेकॉर्ड केलेले लेक्चर अजून आम्हाला परमिशन नाही डिस्ट्रीब्यूट करायची. ठीक आहे थँक्यू सर. हॅलो. अजून काय अडचणी आहेत का? हा सर, पण रेंज नसल्यामुळं प्रेझेंटीचा पण प्रॉब्लेम येणारच ना. प्रेझेंट आहे असं कसं करणार मग? आम्हाला इथं कळतं ना मॅडम. आम्हाला इथं एक्सेल शीट असते स्टुडंटची, प्रेझेंटी त्याच्यात जनरेट होते. मागच्या लेक्चरच्या वेळेला आमचं डिस्कशन झालं दिव्या बरोबर की मोबाईलचा थोडा इश्यू येतोय तिचा. तसं आम्ही तिचं नाव त्याच्यात मेन्शन करून ठेवलेलं आहे की बुवा एका वेळेला सायमल्टेनियसली 2 लेक्चर चालतात. म्हणजे तिच्या भावाला पण मोबाईल लागतो, तिला पण मोबाईल लागतो. हा मग प्रॉब्लेम येतोय. नाही, आम्ही तसं तिचं नाव मेन्शन करून ठेवलंय याच्यात. हा, कारण तुमच्याकडे मोबाईल सध्या अवेलेबल एक आहे आणि 2 पाल्यांना एका वेळेला देऊ शकत नाही. किंवा मग असं थोडस टायमिंग चेंज केलं तरी चालेल. टायमिंगचं कसं आहे मॅडम, इथं सायमल्टेनियसली BSc 2, BSc 3, MSc 2 यांचे वेगवेगळं टायमिंग आहे. तर त्या शिक्षकांचं त्या वेळेला दुसऱ्या ठिकाणी लेक्चर चालू असतं. रेग्युलर BSc चे लेक्चर, त्याबद्दल बरोबर शॉर्ट टर्मचे लेक्चर, म्हणजे एका वेळेला कॉलेजमध्ये 6 लेक्चर चालू असतात. हा, मग त्यामुळे मग टायमिंगचं बदलता येणार नाही मॅडम. ते पूर्ण कॉलेजनुसार टायमिंग घ्यावं लागतं आम्हाला. डिपार्टमेंट लेवलला स्पेशल टाइम टेबल बनवता येत नाही. कॉलेजच्या सगळ्यांचं हे घेऊन मग टाइम टेबल बनवावं लागतं. परत तुम्हाला रेफरन्स बुक PDF फॉर्मॅट मध्ये सेंड केले जातील. जेवढे रेफरन्स बुक आमच्याकडे अवेलेबल आहेत तेवढे तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये सेंड केले जातील. काहींच्या ई बुक कॉपी ज्या असतील त्या तुम्हाला लायब्ररी मार्फत घेऊन त्या तुम्हाला पाठवल्या जातील. त्यांचे लिंक्स वगैरे तुम्हाला पाठवल्या जातील. ऍडमिशनच्या बाबतीत ज्यांना कॉल आलेले होते त्यांनी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचे. परत दुसरा मुद्दा होता स्कॉलरशिपशी रिलेटेड. ज्यांची स्कॉलरशिप जमा झाली किंवा जमा झालेली नाही अशांनी, जे म्हणजे स्कॉलरशिपसाठी पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर वाळके सरांना भेटून घ्यावं, म्हणजे तुमचे स्कॉलरशिप रिलेटेड इश्यूज सॉल्व्ह करून घ्यावे. तर आजच्या मीटिंगचा मेन अजेंडा आपला असा होता की पॅरेंट टीचर असोसिएशन स्थापन करायचं. तर ते आपण स्थापन केलेलं आहे. त्याच्यानुसार आपण 3 विद्यार्थ्यांच्या पालकांची नावं घेतलीत. त्याच्यात पूजा जाधव यांचे पालक आहेत, श्रेया कुर्नूल यांचे पालक आहेत आणि सलेहा शेख यांचे पालक आहेत. यांची नावं आपण घेतलेली आहेत पॅरेंट टीचर असोसिएशन साठी. त्यानंतर तुम्हाला ऍडमिशन रिलेटेड काय जे इश्यू होते ते आम्ही सांगितलेत, ते सॉल्व्ह केलेले आहेत. ऑनलाईन ऍडमिशन प्रणाली आपली चालू आहे. सगळ्यांचे ऑलमोस्ट ऍडमिशन झालेले आहेत. जरी काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कॉलेजमध्ये येऊन ते इश्यू सॉल्व्ह होतील. त्यानंतर तुमचे ऑनलाईन लेक्चर वगैरे बद्दल तुम्हाला सांगितलं. त्यानंतर तुमचे जे एक्झाम असतील, एक्झामिनेशनचा पॅटर्न लवकरात लवकर तुम्हाला कळवला जाईल. शक्यतोवर तुमच्या एक्झाम मॅक्सिमम प्रोबेबली ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न असेल. आत्ताच्या सध्याची जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मध्ये तुमचे पाल्य कॉलेजमध्ये येऊ शकत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन एक्झाम वरती भर असेल आमचा. या मीटिंग मधले परत तुमचे हेल्थ केअर रिलेटेड काय जे इश्यू असतील, तसं आमचं एक कॉलेजमध्ये डिपार्टमेंट आहे हेल्थ केअर, तर त्यामध्ये तुमचे काही जे इश्यू असतील ते इश्यू तुमचे सॉल्व्ह केले जातील. अजून काही कोणाचे डाऊट्स आहेत का? अजून काही तुमचे डाऊट नसतील तर आपण थांबूया मग. हॅलो सर. हा बोला सर. ते तुम्ही शिष्यवृत्तीचं सांगितलेलं ना, तर ते माझी एक फ्रेंड आहे सातारमधली, ती आलेली त्या दिवशी कॉलेजला, तर ते सरांची बदली झाली असं सांगितलं तिथे ऑफिसमध्ये वाळके सरांची. तर त्यांना डिपार्टमेंटला येऊन भेटायला लावा मला. डिपार्टमेंटला येऊन मला भेटायला लावा. तुमचे जे क्लासिकल मेकॅनिक्सशी रिलेटेड जे डाऊट असतील त्याच्यासाठी पवार सरांनी गुगल क्लासरूम बनवलेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला असाइनमेंट, नोट्स, परत काय ज्या तुमच्या रिलेटेड असाइनमेंट सॉल्व्ह करायचे त्याची सगळी माहिती तुम्हाला गुगल फॉर्म वरती मिळून जाईल क्लासिकल मेकॅनिक्सच्या. तसेच प्रत्येक पेपरचा तुमचा एक गुगल फॉर्म तयार केला जाईल. त्याच्यात तुम्हाला तुमच्या ऑनलाईन टेस्ट, असाइनमेंट त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला सॉफ्ट कॉपीज प्रोव्हाइड केल्या जातील, जेणेकरून तुमचा अभ्यासात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय यायला नको. तर आजच्या मीटिंगचे एवढे पॉइंट ऑफ व्ह्यू आपले कव्हर करायचे होते.
ते झालेले आहेत. प्रथमतः आजच्या मीटिंगसाठी उपस्थित असलेल्या सगळ्या पालकांचे TYBSCचा टीचर इंचार्जच्या वती टीचर इंचार्ज तुमचं स्वागत करतो. तुम्ही आजच्या मीटिंग मध्ये उपस्थित राहिलात, तुमचे अनमोल मार्गदर्शन केले. तुम्ही जे जे पॉइंट ऑफ व्ह्यू आम्हाला सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल लवकरच तुमचे प्रॉब्लेम्स क्युरीज काय असतील त्या सॉल्व्ह केल्या जातील. आजची पॅरेंट टीचर मीटिंग साठी आपल्याला आपल्या विभागाचे विभाग प्रमुख प्रोफेसर VR धायगुडे सर यांचं मार्गदर्शन लाभलं, त्याबद्दल मी त्यांचं पण धन्यवाद करतो. आजच्या पॅरेंट टीचर मीटिंग साठी TYBSC ला जेवढे TYBSC चे जे पाल्य आहेत ते पाल्य त्यांचे पालक उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे आभार मानतो. परत TYBSC ला शिकवणारे टीचर्स यांचे आभार मानतो आणि सगळ्यांच्या HODच्या वतीने आजची मीटिंग संपली असं जाहीर करतो. पालकांनी मोबाईल पाल्यांकडे देऊन पुढचं लेक्चर 12:30चं तुमचं लेक्चर होणार आहे, त्याला जॉईन व्हायचंय. धन्यवाद सगळ्यांचे आजच्या मीटिंग साठी उपस्थित राहिल्याबद्दल.
लो आवाज ऐकू येतोय का? येतोय. हा बोला. येतोय सर आवाज. ओके. तुम्हाला आता ही जी प्रेझेंट केलेली स्लाइड आहे ती दिसली? हो सर. हॅलो, दिसतीये सर. दिसतंय ना? दिसतीये. ओके. आता बघा, आज आपण या स्लाइडच्या सहाय्यानं सिंगल फेज सिस्टीम म्हणजे काय, थ्री फेज सिस्टीम म्हणजे काय, नक्की कोणत्या प्रिकॉशन्स आपल्याला घ्याव्या लागतील जर आपण इलेक्ट्रिसिटीशी डील करत असू तर, त्या संदर्भातला बराचसा डेटा आज आपण बघूया. आणि शक्यतो स्लाइड समोर असल्यामुळे तुमच्या पण काही गोष्टी लगेच लक्षात येतील. आता मला एक गोष्ट सांगा की या टॉपिकच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः बनवाल का मला बनवून देणं गरजेचं आहे? हॅलो, अरे या टॉपिकच्या नोट्स तुम्ही स्वतः बनवाल का देणं गरजेचं आहे तुम्हाला? हॅलो, आवाज ऐकू येतोय का? येतोय सर. अरे मी काय प्रश्न विचारला तुम्हाला? तुम्हाला या टॉपिकच्या नोट्स मी देऊ का तुम्ही बनवाल? बनवू सर. तुम्ही बनवाल का? अठरा जण आहेत प्रेझेंट. तुम्ही स्वतः बनवाल का मी देऊ तुम्हाला? हॅलो, ठीक आहे, हा प्रश्न आपण तुमच्याकडे सोडूया. बघा, इंट्रोडक्शन मध्ये ऑलमोस्ट 90% ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी वी यूज इन अवर डे टू डे लाईफ इज फ्रॉम अल्टरनेटिंग सोर्स, be it our home appliances, office equipment or industrial machines. We use AC source to power these devices. बघा, आपण जी एनर्जी एव्हरीडे लाईफ मध्ये वापरतो त्यातली 90% इलेक्ट्रिकल एनर्जी ही कशापासून आलेली आहे? अल्टरनेटिंग करंट सोर्सेस जे आहेत एसी पासून आलेली आहे. मग विविध ऑफिस असू द्या किंवा घरातली छोटी छोटी उपकरणं असू द्या किंवा इंडस्ट्रीज मधल्या मशीन असू द्या, त्या तिथं आपण काय वापर करतो? एसी सोर्सचा वापर करतो. कशासाठी वापर करतो एसी सोर्सचा? टू पॉवर दिस डिव्हायसेस. म्हणजे ही डिव्हायसेस चालवण्यासाठी आपण काय करतोय? एसीचा वापर करतोय. किती टक्के?
90% आपण एसी एनर्जीचा, एसी इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करतो आणि 10% फक्त आपण डीसीचा वापर करतो. बघा, इफ यू आर अ बिगिनर then alternating current or simply AC is a type of electric power in which electric current changes both periodically magnitude and direction. म्हणजे जर समजा तुम्ही एकदम ह्या अल्टरनेटिव्ह करंट सोर्सेस च्या बाबतीत एकदम नवखे असाल तर सिम्पली एसी म्हणजे काय आहे, तो अल्टरनेटिंग करंट आहे. आणि कसा करंट आहे तो, तर अल्टरनेटिंग करंट असा पद्धतीचा आहे की तो त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे काय करतोय, क्षणाक्षणाला काय करतोय, चेंज करतोय. ठीक आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, अल्टरनेटिंग करंट म्हटलं जातं. म्हणजे जो करंट किंवा जो विद्युत प्रवाह त्याची दिशा आणि मॅग्निट्यूड म्हणजे त्याची जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू तो चेंज करत असेल तर तिला काय म्हणायचं, अल्टरनेटिंग करंट म्हणायचं. Further, depending upon the application, AC power can be delivered in either single phase or three-phase system. मग त्यानंतर जर अजून क्लासिफिकेशन तुम्हाला पुढे करायचं असेल तर एसी पॉवरचं किंवा एसी करंटचं पुन्हा अजून 2 ठिकाणी काय होतंय, क्लासिफिकेशन होतं. मग एकाला म्हणलं जातं सिंगल फेज आणि दुसऱ्याला म्हणलं जातं 3 फेज. आता सिंगल फेज म्हणजे काय ते याच्याविषयी बरीच आपण काल चर्चा केली. जी गावागावांमध्ये अक्षय प्रकाश योजना चालू होती तिला काय म्हणतोय आपण, सिंगल फेज म्हणतोय. आता मग नक्की काय डिफरन्स असलो सिंगल फेज आणि 3 फेज मधला, तर तो पण आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहूया. बघा, a single phase AC power system consists of 2 wires known as phase. फेजला काय म्हणलं जातं, लाईन म्हणलं जातं किंवा लाईव्ह म्हणलं जातं, and the neutral wire. म्हणजे सिंगल फेज मध्ये काय दिसतील तुम्हाला 2च फक्त वायर दिसतील. बघा, हे लक्षात ठेवण्यासारखं पॉइंट आहे. सिंगल फेज कशी ओळखणार, की फक्त 2च वायर्स असतील, एक लाल असेल आणि एक निळी असेल, किंवा एक लाल असेल किंवा एक हिरवी असेल. जर समजा 2च वायर दिसल्या तर तुम्ही काय म्हणणार, इट इज अ सिंगल फेज कनेक्शन. लक्षात. आता मला सांगा, ठीक आहे, थांबा 2 मिनिटं. इन केस ऑफ 3 फेज सिस्टीम you use either 3 wires or 4 wires for transmitting power. No neutral in the 3 wire phase power. पण 3 फेज सिस्टीम मध्ये काय केलं जातं, तुम्ही 3 किंवा 3 पेक्षा जास्त म्हणजे 4 वायर्स वापरता कशासाठी, पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी. आता मला एक गोष्ट सांगा, जर समजा एखादा टेबल लॅम्प तुम्हाला चालू करायचा आहे, तर टेबल लॅम्प कसा लावता तुम्ही, त्या सॉकेट मध्ये ते 2 सोयेस दिसतात तुम्हाला. बघा, तुमच्याकडं जो प्लग असेल त्याला हेड्स किती आहेत, 2 हेड्स आहेत. तर तुम्ही काय करता, ते 2 हेड्स घेता आणि सॉकेट मध्ये काय करता, इन्सर्ट करता, आणि मग तुमचं टेबल लॅम्प काय होतं, तुम्ही बटन दाबलं की ऑन होतो. म्हणजे कसल्या, ह्या सिंगल फेज मधून झालंय का. कारण का, बल्ब ऑन करण्यासाठी पॉवर लागणार आहे किंवा इलेक्ट्रिसिटी लागणार आहे ही अत्यंत कमी प्रमाणात लागणार आहे. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया, दुसरा एक्झाम्पल. हे सिंगल फेजचं झालं. 3 फेजचं एक्झाम्पल मला कसं देता येईल, इलेक्ट्रिक आयर. इलेक्ट्रिक इस्त्री बघितली तुम्ही, कुणाच्या घरात अशी इस्त्री आहे का इलेक्ट्रिकची, की फक्त ते 2च हेड्स आहेत, त्या पिनला फक्त 2च हेड आहेत. शक्यतो अशी इस्त्री तुम्हाला सापडणार नाही, कारण इलेक्ट्रिक इस्त्रीमध्ये तुम्ही काय वापरताय, आतमध्ये नायक्रॉमची वायर असते. ती वायर काय होते, इलेक्ट्रिक करंट दिल्यामुळे हीट होते. इलेक्ट्रिक करंट दिल्यामुळे ती वायर हीट झाल्यामुळं इस्त्रीचा जो एक्सटर्नल सरफेस असेल बॅक साइडचा, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही इस्त्री फिरवणार आहे, जो इस्त्रीचा सरफेस तुमच्या कपड्यांशी टच होतो इस्त्री करताना, त्या सरफेसला ती डिलिव्हर केली जाते. मग अशा इस्त्री जर तुम्ही प्लग घरी केल्यावर बघा, पिन बघा, त्याची इस्त्रीची पिन कशी आहे, त्याला 3 हेड असतात. अलग लक्षात, त्याला 3 हेड असतील. म्हणजेच जास्तीची पॉवर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सिंगल फेज वापरावं लागेल का 3 फेज. 3 फेज. Let us now go into the details of single phase and 3 phase systems and also see the difference between single phase and 3 phase power supply.
आता आपण सिंगल फेज आणि थ्री फेज यांच्या डिटेल्स मध्ये जाऊया स्टडी करू. कशाला सिंगल फेज म्हणायचं किंवा थ्री फेज म्हणजे तरी काय, त्या दोघांमधला डिफरन्स काय, सिंगल फेज वापरलं तर काय होईल, थ्री फेज वापरलं तर काय होईल, हा छोटा डिफरन्स आपण आता बघूया. What is a single phase power supply? ठीक है, as mentioned in earlier, in a single phase power supply, the power is distributed using only two wires called phase and neutral. बघा, सिंगल फेज पॉवर सप्लाय मध्ये जी पॉवर ट्रान्समिट होणार आहे म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे, हा फक्त दोन वायर असायला लागतील, एक असेल फेज आणि एक असेल न्यूट्रल. आता फेज म्हणजे काय असणार आहे, ती लाईव्ह वायर असेल, म्हणजे तिला हात लावला तर 100% माणूस चिकटणारच फेजला. आणि इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे न्यूट्रल सर्किट तुम्हाला आवश्यकता लागेल. Since AC power takes shape of a sinusoidal wave, the voltage in a single phase supply peaks at a 90 degree during the positive cycle and again 270 degree at the negative cycle. तुम्ही 12th सायन्स मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शिकला आहात का? आता त्यामध्ये एक नॉर्थ पोल होता, साऊथ पोल होता, त्यामध्ये एक एक कॉईल टाकली त्यांनी आणि ती कॉईल काय केली, रोटेट केली, नॉर्थ आणि साऊथ पोल मध्ये ठेवलेली. काय होत झालेलं दिसलं, व्होल्टेज ईएमएफ किंवा करंट तयार झाला दिसला तुम्हाला. जनरली आपण म्हणूया ईएमएफ तयार झालं दिसलं, व्होल्टेज तयार झालं दिसलं. ते व्होल्टेज कसं होतं, सायनुसॉइडल वेव्ह होतं का नाही. मग सिंगल फेज एसी पॉवर सप्लाय म्हणजेच काय आहे, ते व्होल्टेज आहे. सिंगल फेज पॉवर सप्लाय कसा तयार करायचा, सिंगल फेज व्होल्टेज कसं तयार करायचं, तर फक्त एकच कॉईल मॅग्नेटिक फील्ड मध्ये टाका, ती रोटेट होईल आणि ती तयार करणारं मॅग्नेटिक फील्ड हे आलेखामध्ये दाखवलेलं आहे. ज्यावेळी ती कॉईल पॅरलल असेल नॉर्थ साऊथ पोलला कंप्लीट, कुठल्याही फ्लक्स कापल्या जाणार नाही, त्यावेळी जनरेट होणारा व्होल्टेज किती असेल, 0. फ्लक्स कापल्या गेला नाही तेव्हा व्होल्टेज नाही. ती कॉईल पुन्हा 90 डिग्रीने तुम्ही फिरवा, रोटेट करा, फ्लक्स कापल्या गेल्या, तयार होणारा व्होल्टेज इथे दिसतोय बघा, पीक पॉइंट. पुन्हा 90 डिग्रीने रोटेट करा कॉईल, म्हणजे ती कॉईल आली का पुन्हा पॅरलल टू नॉर्थ साऊथ पोल्स. किती झालं, व्होल्टेज 0 झालं. पुन्हा 90 डिग्रीने फिरवा, म्हणजे किती झालं, फ्लक्स 90 डिग्रीने फिरवल्यावर टोटल अँगल किती फिरवलं तुम्ही, 270 ने फिरवलं, तिथे तुम्हाला पीक व्होल्टेज भेटेल. पुन्हा 90 डिग्रीने ती कॉईल फिरवा, त्यावेळी काय दिसेल, व्होल्टेज पुन्हा एकदा तुम्हाला 0 आलं दिसेल. मग मला सांगा यात पीक किती वेळा येतात, पीक व्होल्टेज किती वेळा आलं यामध्ये, एका रोटेशन मध्ये पीक किती वेळा आलं, पीक व्होल्टेज एकदा आलं, दोनदा आलं, तीनदा आलं, चारदा आलं, किती वेळा आलं. डायग्राम मध्ये बघा की पीक व्होल्टेज किती व्हॅल्यू आलेलं आहे ह्या ह्याच्यात एका सायकल मध्ये. म्हणजे साधारणतः बघा हे इथपर्यंत या लाईन पर्यंत हे केले बघा, आपल्याला असं दिसतोय ना, इथपर्यंत किती वेळा पीक व्होल्टेज भेटलं मला, एकदा भेटलं का दोनदा भेटलं, दोनदा भेटलं. एकदा 90 ला भेटलं, दुसऱ्यांदा कितीला भेटलं, एकदा 90 ला भेटलं आणि एकदा 270 ला भेटलं. बघा, the phase wire carries the current to load and the neutral wire provides the return path of the current. Usually the single phase voltage is 230 volt and the frequency is 50 hertz. बघा फेज वायर काय करते, करंट
लोड कडून येते किंवा इलेक्ट्रिक बल्ब असेल किंवा तुमचं जे होम अप्लायन्सेस असेल त्याच्याकडे इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्याचं काम कोण करतंय? फेज वायर करत असते. आणि न्यूट्रल वायर काय करत असते? रिटर्न पाथ म्हणजे सर्किट कंप्लीट करण्याचं काम ती करत असते. युजली सिंगल फेज व्होल्टेज किती असतं? 230 व्होल्ट. घरामधलं तुमचं जर सॉकेट तुम्ही बघितलं त्या सॉकेट वरती काय असेल जर मल्टीमीटरने तुम्ही चेक केलं तर किती दिसलं व्होल्टेज? तुम्ही चेक करण्याचा प्रयत्न करू नका. 230 व्होल्ट. एक्झाम मग आले सहज विचारतो अरे किती आहे इलेक्ट्रिक जे सर्किट सॉकेट आहे सॉकेट मध्ये किती व्होल्टेज असेल? त्यामुळे ह्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत बघा. सिम्पली याला बीएससी फिजिक्स पास आउट झालं पाहिजे असं नाही. इलेक्ट्रिक वायर म्हणून सुद्धा इझिली सांगू शकतो किती व्होल्टेज येते. मग मला सांगायचंय तुम्हाला काय की ज्यावेळी आपण बीएससी म्हणजे ही पदवी घेत असतो त्यावेळी ज्या गोष्टी आपण शिकत असतो त्या डेली लाईफ मधल्याच गोष्टी आहेत सगळ्या. फक्त एका सायंटिफिक वर्ड्स मध्ये काय केली त्याची बांधणी केली. पण माझं म्हणणं असं आहे की साधारणतः तुम्हाला एक कल्पना आली पाहिजे बाबा फेज म्हणजे काय, न्यूट्रल म्हणजे काय, अर्थिंग म्हणजे काय. शब्द बऱ्याच वेळा आपले इलेक्ट्रिसिटीचे कानावर येऊन जातात किंवा सिंगल फेज, थ्री फेज, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. बघा, since the voltage in a single phase supply rises and falls, a constant power cannot be delivered to the load. आता बघा जे व्होल्टेज तयार झालं सिंगल फेज मध्ये मगाशी मी दाखवलं या इथे दाखवलं हे काय होतं याला अप्स अँड डाऊन्स आहेत ना. एकदा पीक आहे पॉझिटिव्ह पिकला आहे पुन्हा एकदा निगेटिव्ह पिकला पुन्हा पॉझिटिव्ह पिकला म्हणजे काय आहे पॉवर ट्रान्समिशन मध्ये सारखे काय आहेत अप्स अँड डाऊन्स आहेत. त्यामुळं एखाद्या मोठ्या डिव्हाइसला कॉन्स्टंट पॉवर तुम्ही याच्या साहाय्याने देऊ शकत नाही. मग त्यावेळी वैज्ञानिकांना असा प्रश्न पडला की अरे काय करायचं याचं सोल्युशन काय? तर ते काय म्हणले थ्री फेज सिस्टीम आपण याला बनवूया. बघा ऍडव्हान्टेजेस. आता थ्री फेज सिस्टीम म्हणजे काय तिचे ऍडव्हान्टेजेस आपण बघणारच आहे नंतर. पण सिंगल फेजचे तर ऍडव्हान्टेजेस काय आहेत तर इट इज अ व्हेरी कॉमन फॉर्म ऑफ पॉवर सप्लाय टू मोस्ट स्मॉल पॉवर रिक्वायरमेंट. हा अतिशय साधा आणि कॉमन फॉर्म मधला पॉवर सप्लाय आहे की ज्यामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतील की पॉवर सप्लाय उदाहरणार्थ 0 बल्ब असेल किंवा एलईडी बल्ब असेल हे ऑपरेट करण्यासाठी किंवा रन करण्यासाठी अत्यंत छोट्या प्रमाणात पॉवर सप्लायची आवश्यकता असते. त्यावेळी काय केलं तर हा सिंगल फेजचा वापर केला जातो. तसंच almost all residential supplies are single phase supplies as the domestic appliances requires a small amount of power to run lights, fans, coolers, heaters, small air conditioner, etc. म्हणजे शक्यतो भारतामधली जी काही घरं आहेत रेसिडेन्शियल सप्लाय म्हणजे हाऊस होल्ड सप्लाय त्या तिथं सिंगल फेजच वापरलं जातं. कारण घरामध्ये आपल्या जे डोमेस्टिक अप्लायन्सेस आहेत आता कुठली डोमेस्टिक अप्लायन्सेस हो मग तो मिक्सर असेल किंवा स्मॉल इलेक्ट्रिक लॅम्प्स असतील डेकोरेशन लाईट्स असतील ग्राइंडर असेल यांना काय आहे ह्या डोमेस्टिक अप्लायन्सेसला अत्यंत स्मॉल अमाऊंट मध्ये पॉवर लागते. ती पॉवर तुम्हाला एसी सिंगल फेज मधून भेटू शकते. तसंच द डिझाईन अँड ऑपरेशन ऑफ अ सिंगल फेज पॉवर सप्लाय सिस्टीम इज ऑफन सिम्पल. बघा डिझाईन आणि ऑपरेशन जे असते सिंगल फेज पॉवर सप्लायचं ते अत्यंत साधा आणि सोपं आहे. हा एक त्याचा फायदा आहे. आणि डिपेंडिंग ऑन द रिजन अ सिंगल फेज सप्लाय इज सफिशियंट फॉर लोड्स अप टू 2500 वॅट्स to 2500 वॅट्स. बघा तुम्हाला नक्की हा सिंगल फेज सप्लाय वापरायचा आहे कुठं कोणत्या लोडला वापरायचा आहे त्या अनुषंगानं 2500 वॅट पॉवर असलेलं इक्विपमेंट सुद्धा तुम्ही सिंगल फेजच्या साह्यानं वापरू शकता. आता आज घरी गेल्यानंतर किंवा तुम्ही घरातच आहात लेक्चर संपल्यानंतर बघा इलेक्ट्रिक बल्ब होती किती पॉवर लिहिली आहे इलेक्ट्रिक आयर्न वरती किती पॉवर लिहिलेली आहे इंडक्शन शेगडी असेल तिच्या बॉक्स वरती किती पॉवर लिहिलेली आहे ती बघा. मग सिंगल फेज पॉवर सप्लाय साधारणतः 2500 वॅट एवढा जरी पॉवर सप्लाय असेल त्या इन्स्ट्रुमेंटचा
तरी ते इन्स्ट्रुमेंट रन करण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, सिंगल पेज सप्लाय वापरू शकता. आता मग एवढे फायदे असतील तर मग आपण सिंगल पेज का वापरतोय, सॉरी इंटरफेस का वापरतोय? तर काही ह्याला डिसएडव्हान्टेजेस आहेत. उदाहरणार्थ गावामध्ये ज्यावेळी अक्षय प्रकाश योजना चालू होती त्यावेळी सूचना सतत नेहमी द्यायचे ते बघा लोक. काय सूचना होती? कुणीही विहिरीवल्या असतील, घरातल्या असतील, ज्या मोटर्स असतील, मोटर इलेक्ट्रिक मोटर पंप, त्या मोटर पंप चालू करू नका सिंगल फेज वरती, असं क्लिअरली त्यांनी सांगितलेलं असायचं. मग हा सिंगल फेज पॉवर सिस्टीमचा किंवा सिंगल फेजचा हा ड्रॉबॅक आहे. काय ड्रॉबॅक आहे? तर स्मॉल सिंगल फेज मोटर्स युजली लेस दॅन 1 किलोवॅट, म्हणजे स्मॉल सिंगल फेजच्या मोटर्स आहेत की 1000 वॅटच्या, त्या कॅनॉट स्टार्ट डायरेक्टली विथ द हेल्प ऑफ सिंगल फेज सप्लाय as there is not sufficient initial torque for the motor. म्हणजेच आपण मगाशी म्हणतोय काय 2500 वॅट पर्यंत ठीक आहे, अलग लक्षात, मी ऑपरेट करू शकतोय ती सिस्टीम 2500 वॅट पर्यंत. पण इथं काय सांगितलेलं आहे पुन्हा, जर मोटर असेल आणि त्या मोटरच्या वॅट 1000 वॅट पेक्षा जर कमी पॉवर असेल किंवा जास्त पॉवर असेल तर अशा मोटर आपण सिंगल फेज चालू करू शकत नाही, कारण मोटर चालू करण्यासाठी इनिशियली टॉर्क द्यावा लागतो. तो टॉर्क सिंगल फेज मध्ये देता येत नाही. म्हणून जरी 2500 वॅट पर्यंत सिंगल फेज चालत असलं तरी टॉर्क द्यावा लागत असल्यामुळं मोटर मध्ये आपण सिंगल फेज वापरू शकत नाही. कारण का? स्टार्टर्स like a starter capacitor in fans are needed for proper operation. कारण त्यामध्ये काय असतात, स्टार्टर आणि रोटर असतात. आता हे स्टार्टर म्हणजे काय, रोटर म्हणजे काय हे आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला गरजेचं नाही, कारण आपल्याला चॅप्टर शिकायला द्यायला, तर बघू दे. So what is a 3-phase power supply? 3-phase power supply म्हणजे काय? A 3-phase power supply consists of 3 power wires or 3 phases. बघा त्या शब्दाचा अर्थ दडलेला आहे. काय सांगितलेलं त्यांनी? लेक्चरला आहात का सगळे? हा बोला बोला. आहे सर. 20 जण आहेत. आहे सर, आहे. हा ओके, आहात म्हणजे चेक करायला लागते मधनं तुमचा एखादा कोणती गायब व्हायचा आणि प्रेझेंटीच्या वेळी पुन्हा येईल. बघा 3-phase पॉवर सप्लाय मध्ये 3 पॉवर वायर्स आहेत किंवा 3 पॉवर लाईन्स आहेत, किंवा सिंपली म्हणूया 3 फेजेस आहेत. सिंगल फेज मध्ये किती फेज आहेत? सिंगल फेज मध्ये फेज किती? 1 का 2? अरे नावातच आहे त्याच्या, सिंगल फेज, एकच फेज आहे, म्हणजे एकच वायर काय करणार आहे, करंट वाहून नेणार आहे. आता 3 फेज, किती फेज आहे? 3 फेज आहे. किती वायर करंटने वाहून नेतील? 3. Additionally, depending on the type of the circuit, which there are 2 types, ते आपण नंतर बघणार आहे. Additionally, depending on the type of circuit, you might or might not have a neutral wire. म्हणजे सर्किट वरती डिपेंड आहे की 3 फेज मध्ये न्यूट्रल ठेवायची का नाही. शक्यतो 3 फेज मध्ये न्यूट्रल कनेक्शन ठेवलं जात नाही, काही ठिकाणी ठेवतात, शक्यतो त्यामध्ये न्यूट्रल वायर कनेक्शन ठेवलं जात नाही. आता इन अ 3-phase power supply system, each AC power signal is 120 degree out of phase with each other. AC powers
3 फेज मध्ये जी एसी पॉवरचा सिग्नल मिळणार आहे, एसी व्होल्टेज मिळणार आहे, एसी करंट मिळणार आहे, तो 120 डिग्री आउट ऑफ फेज असेल दुसऱ्या सिग्नल पेक्षा. हे कसं ते बघूया. दिसते डायग्राम तुम्हाला? रेड वायर बघा, ऍज युजल ईएमएफ तिने तयार केलं. पुन्हा काय केलं? ब्ल्यू वायर बघा, पुन्हा नंतर येलो वायर बघा. म्हणजे सिंगल फेज करायचं त्यावेळी मला किती कॉईल लागल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवायला? किती लागल्या? 12वीचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा धडा आठवा. किती वायर लागल्या, सॉरी किती कॉइल्स लागल्या सिंगल फेज व्होल्टेज तयार करायला मला? एकच कॉइल होती की नाही? एक कॉइल होती त्यामुळे एकच आलेख भेटला. आता इथं आलेख किती आहेत? 3. मग कॉइल किती लागतील तिथं? 3. सिंपल आहे. नॉर्थ आणि साऊथ पोल मध्ये तुम्ही एका कॉइलच्या ऐवजी समजा 3 कॉइल ठेवल्या. कॉइल कशा ठेवायच्या त्या 3? एक 0ला ठेवा म्हणजे पॅरलल ठेवा. दुसरी कॉइल कशी ठेवणार? 120 डिग्रीच्या अँगलला ठेवा. तिसरी कशी ठेवणार? 240ला अँगलला फिक्स करा. आलं लक्षात? मग ज्यावेळी ती कॉइल तुम्ही रोटेट कराल त्यावेळी सगळ्याच कॉइल एका वेळी करणार आहे आणि सगळ्या कॉइल एका वेळी करणार आहेत. त्यावेळी व्होल्टेज किती तयार होणार आहे? 3 व्होल्टेज तयार होणार आहे, 3 आलेख तयार होणार आहेत. म्हणजेच इन अ 3 फेज पॉवर सप्लाय ड्युरिंग वन सायकल ऑफ 360 डिग्री each phase would have picked in voltage twice. Also the power never drops to 0. बघा यामध्ये पॉवर 0 होते का? नाही होत. आता बघा यामध्ये पॉवर 0 झाली का? सिंगल फेजला झाली, 180 ला झाली, 360 ला झाली, 0 ला झाली, पॉवर 0 झाली की नाही? पण 3 फेज मध्ये पॉवर 0 झाली का तुम्हाला दिसते कुठं? कारण जरी रेड वायरची पॉवर 0 झाली 180 ला तरी येलो हाय पॉइंटला आहे, ब्ल्यू हाय पॉइंटला आहे. आलं लक्षात? समजा ब्ल्यू वायर 0 झाली त्यावेळी येलो वायर आणि रेड वायर काय आहे? पॉइंट. म्हणजेच 360 डिग्रीची जी एक सायकल होते त्या सायकल मध्ये व्होल्टेज प्रत्येकी 2 वेळा टिकलं जात आहे. मग किती वायर्स आहेत या? किती फेज आहेत? 3. व्होल्टेज किती वेळा टिकलं जाईल? किती वेळा जाईल? 6 वेळा जाईल ना. रेड वायर मध्ये 2दा, ब्ल्यू मध्ये 2दा आणि येलो मध्ये 2दा. 6. अत्यंत सिंपल आहे, लक्षात ठेवा. घाबरायचं काही कारण नाहीये, अत्यंत सोपं आहे. फक्त मला काय म्हणायचंय की ह्या डेली लाईफ मधल्या गोष्टी ह्या तुम्हाला समजल्या पाहिजे. सिंगल फेज म्हणजे काय, 3 फेज म्हणजे काय, कशी बनवली जाते सिंगल फेज, 3 फेज कशी बनवली जाते, म्हणजे इलेक्ट्रिक वायरमन पेक्षा तुम्हाला जास्त ज्ञान पाहिजे ह्यातलं. आलं का लक्षात? ऑफकोर्स आपल्याला काय वायरमन व्हायचं नाही, पण डेफिनेटली आपण आज ग्रॅज्युएट होतोय, फिजिक्सची पदवी आपण हातामध्ये आपल्या येईल थोड्या दिवसांमध्ये. मग त्यावेळी आपण वेल प्रिपेअर असलं पाहिजे, आपलं नॉलेज पाहिजे. कुणी जर एखादा प्रश्न विचारला बाबा सिंगल फेज आणि 3 फेज म्हणजे काय, नाही आपण सांगू शकत. आता बघा, ऍज मेन्शन्ड अर्लियर देयर आर 2 टाइप्स ऑफ सर्किट. मी मगाशी तुम्हाला म्हटलं नाही 2 प्रकारचे सर्किट असतात, ते कुठले ते बघूया. जास्त डिटेल्स मध्ये बघायचं आहे फक्त नाव का लक्षात असू दे तुमच्या. डेल्टा कनेक्शन,
आणि स्टार कनेक्शन. वायरमनच्या भाषेमध्ये काय म्हणलं जातं? डेल्टा जोडणी किंवा स्टार जोडणी. तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग करणारा जो कोण आला तर त्याला माहिती असेल बघा, तो त्यांच्या त्या वायरमनमध्ये चर्चा चाललेली असते, कुठली जोडणी टाकायची, स्टार जोडणी टाकायची का डेल्टा जोडणी टाकायची. मी बारकाईने संवाद ऐकले त्यांचं लक्षात येईल. हे काय आपल्याला बघायचं नाही, एवढे आपल्याला काही डिटेलमध्ये नाहीये, फक्त शब्द लक्षात असू द्या. जोडण्याचे दोन प्रकार असतात, स्टार जोडणी आणि डेल्टा जोडणी. आता डेल्टा जोडणीमध्ये बघा रेड, येलो, ब्ल्यू 3 लाईन्स वापरलेल्या आहेत. आणि इकडं रेड, ब्ल्यू, येलो आणि एक असेल न्यूट्रल. बरं, तुमच्या लक्षात आलं असेल इथं काय आहे, सगळं 3 फेज आहे. 3 फेज कनेक्शन, डेल्टा कनेक्शन. आणि इथं काय आहे, इथं पण 3 फेज आहेत पण न्यूट्रल आहे. आता फायदे 3 फेजचे. For the same power, 3-phase power supply uses less wire than a single-phase single-phase power supply. एखाद्या ठिकाणी एखादी समजा 1000 वॅट एवढी पॉवर वापरायची आहे, तर त्यावेळी सिंगल फेजला तुम्हाला जास्तीची काय लागेल, वायर लागेल, जास्त लेंथची वायर लागेल. का जास्त लेंथची लागेल वायर 3 फेज पेक्षा? कारण का व्होल्टेज इज इक्वल टू potential difference means voltage is equal to IR. सिंगल फेज एकच वायर आहे. तसंच इथं काय असेल, 3 फेजला 3 वायर्स आहेत. पोटेन्शियल डिफरन्स V is equal to IR. 3 ठिकाणी थोडा गेला म्हणजे कमी लांबीची वायर लागेल. ठीक आहे. तसंच 3 phase power supply is usually preferred in network for commercial and industrial loads. Although in some countries, like most European countries, for example, even the resident supply is a 3 phase supply. शक्यतो कमर्शियल असू द्या किंवा इंडस्ट्रियल सिस्टीम असू द्या, ह्या सगळ्यांकडे ती लोक काय करतात, 3 फेज पॉवर सप्लायचं कनेक्शन घेतात. तसंच युरोपियन देश म्हणजे जर्मनी असेल, आता मी तर तिथे राहिलेलोच आहे त्यामुळे मला माहिती आहे की तिथे 3 फेज कनेक्शनच असते. मग युरोपियन कंट्री ज्या असतील त्या सगळ्या युरोपियन कंट्रीमध्ये जवळपास 3 फेज कनेक्शन ते काय करतात, वापरतात. त्यामुळे फायदा असा होतो, यू कॅन रन लार्ज लोड्स व्हेरी इझिली. अत्यंत हेवी लोड्स तुम्ही अगदी स्मूथली 3 फेज सिस्टीमच्या साहाय्यानं वापरू शकता. तुम्ही बघा, ज्यांच्या घरामध्ये वॉशिंग मशीन असेल आणि वॉशिंग मशीन तुमचं सप्लाय सिंगल फेज आहे आणि वॉशिंग मशीन तुम्ही कनेक्ट केलं, तर ज्यावेळी वॉशिंग मशीन तुम्ही कनेक्ट करता त्यावेळी तुमच्या घरातली लाईट थोड्या वेळाने ब्लिंक होत असते. म्हणजेच काय होते असते, त्याला पॉवर सप्लाय कमी पडतोय. त्याला ऍक्च्युली 3 फेज वरती ते डिव्हाइस चालवलं पाहिजे, तर तुम्ही चालवताय सिंगल फेज वरती. त्यामुळे कधी कधी इलेक्ट्रिसिटी तशी प्रकारची फ्लक्च्युएशन देते. आता लार्जर 3 फेज मोटर्स युजली यूज्ड इन इंडस्ट्रीज डू नॉट रिक्वायर स्टार्टर. मोठ्या कंपनीमध्ये 3 फेज सिस्टीम वापरायची, एवढंच लक्षात ठेवा. तसंच ऑलमोस्ट ऑल द पॉवर जनरेटेड इन 3 फेज पॉवर, संपूर्ण म्हणजे सगळीच्या सगळी पॉवर काय होते, डेव्हलप होते 3 फेज सिस्टीम मध्ये. आता ह्यामध्ये पॉलिफेज किंवा मल्टीफेजचा कन्सेप्ट आहे, लक्षात. तो काय आपल्या सिलेबस मध्ये येत नाही, त्यामुळे पॉलिफेज किंवा मल्टीफेज काय आपण आता बघणार नाही. तसं the overall efficiency of the 3 phase power supply is higher when compared to that of single phase power supply for the same power. बघा, जर एफिशियन्सीचा विचार केला, 3 फेजची एफिशियन्सी जास्त का सिंगल फेजची जास्त, तर ऑलमोस्ट 3 फेजची एफिशियन्सी काय असणार आहे, जास्त असणार.
आता इथं ऍक्च्युअल डिफरन्स काय आहे, सिंगल फेज आणि 3 फेज मधला ऍक्च्युअल डिफरन्स नक्की काय आहे याचा थोडक्यात आपण रिव्ह्यू घेतलेला आहे. इथे काय सांगितलं आलेलं आहे, इन अ सिंगल फेज पॉवर सप्लाय द पॉवर इज सप्लाइड थ्रू 2 वायर्स कॉल्ड ॲज फेज अँड न्यूट्रल. म्हणजे सिंगल फेज पॉवर सप्लाय मध्ये पॉवर आपण पॉवर मी नेहमी शब्द वापरतोय. पॉवर म्हणजे काय असतं, व्होल्टेज आणि करंटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे पॉवर असतं, लक्षात ठेवा. द पॉवर इज सप्लाइड थ्रू 2 वायर्स. सिंगल फेज मध्ये आपण जी पॉवर ट्रान्समिट करत असतो ती फेज आणि न्यूट्रल या 2 वायरच्या माध्यमातून स्टेट पॉवर काय करत असतो, ट्रान्सफर करत असतो. पण 3 फेज पॉवर सप्लाय किंवा 3 फेज सिस्टीम मध्ये पॉवर आपण काय करतो, 3 वायरच्या माध्यमातून सप्लाय करतो. तुम्ही म्हणाल सर काही ठिकाणी आम्ही 4 वायर्स बघितलेली, तर जिथे तुम्ही 4 वायर्स बघताय त्यातल्या 3 वायर असतात 3 फेजच्या आणि 1 वायर कशाचे असते, न्यूट्रलचे असते. व्होल्टेज किती तयार होईल सिंगल फेजला, 230 व्होल्ट. 3 फेजला किती होईल, 415 व्होल्ट. लक्षात, हा बेसिक मूळ डिफरन्स आहे. व्होल्टेज कुठे तयार जास्त होतं, पीक व्हॅल्यू व्होल्टेजची एसी मध्ये 230 व्होल्ट असेल, पण त्याच ऐवजी जर तुम्ही ट्रिपल फेज वापरला सिंगल फेजच्या ऐवजी तर त्याची किती असेल, ती 415 व्होल्ट एवढी असेल. आता बघा, फॉर द सेम अमाउंट ऑफ पॉवर सिंगल फेज सप्लाय रिक्वायर्स मोर वायर दॅट ऑफ 3 फेज सप्लाय. म्हणजे सिंगल फेज सप्लाय तुमच्याकडे आहे, 3 फेज सप्लाय पण आहे, पण सेम अमाउंट ऑफ पॉवर. म्हणजे एखादा इलेक्ट्रिक हीटर चालू करायचा आहे सिंगल फेज मध्ये आणि 3 फेज मध्ये, भली मोठी वायर लागेल तुम्हाला 3 फेज मध्ये कनेक्ट करायला, का तर तेवढी पॉवर डिलिव्हर होऊन त्या डिव्हाइसला गेली पाहिजे. पण 3 फेज मध्ये अत्यंत कमी वायर मध्ये, म्हणजे 1 मीटर वायर जर समजा सिंगल फेज लागली तर 3 फेजला साधारणतः तुम्हाला 0.3 मीटर एवढीच लागेल. लक्षात, मूळ डिफरन्स. तसंच मग आता इफिशियन्सी कोणाची जास्त असेल, सिंगल पेजची जास्त असेल का 3 पेजची जास्त असेल? ऑफकोर्स इफिशियन्सी पण काय असणार आहे, सिंगल फेज जो पॉवर सप्लाय ह्याची काय असणार आहे, जास्त असणार. आता सिंगल फेज मध्ये किती वायर वापरतोय, 1 का 2? 2. 3 फेज मध्ये किती वापरतोय, 3 किंवा 3 पेक्षा जास्त. मग मला सांगा, कॉम्प्लेक्सिटी क्लिष्टता कोणत्या सर्किट मध्ये जास्त असेल? अडचणीचं कुठलं सर्किट होईल, सिंगल फेज होईल का 3 फेज? अरे बोला तुम्ही पण इन्व्हॉल्व झाला पाहिजे यामध्ये. तिथे लिहिलंय की काय लिहिले, वाचा बघू मग सांगा. since single phase power supply uses only 2 wires, the overall complexity of the network is less. म्हणजे सिंगल फेज पॉवर सप्लाय मध्ये आपण 2 वायर वापरतोय, त्यामुळं जे काही सर्किट असेल, नेटवर्क असेल, त्याची कॉम्प्लेक्सिटी क्लिष्टता कॉम्प्लेक्सपणा काय असणार आहे, तो कमी असणार आहे. त्याच्यापेक्षा 3 फेज पेक्षा. आता तुम्हाला खरंच गरजेचं आहे का 3 फेज पॉवर सप्लाय? डू यू नीड अ 3 फेज पॉवर सप्लाय? त्याचं कारण बघूया. Depending on your requirement, your power distribution company will suggest either a single phase power supply or a 3 phase power supply. For small homes, shops, a single phase supply is sufficient. बघा, तुम्ही ज्यावेळी MSEB ला इलेक्ट्रिक कनेक्शन घेता
आता तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असेल, पण ज्याला कोणाला नवीन घ्यायचं असेल त्याला ते विचारलं बाबा सिंगल पेज पाहिजे सप्लाय का पॉवर पेज पाहिजे. मग ते एमएससीबीचे ऑफिसर विचारतात बाबा काय काय इन्स्ट्रुमेंट तुम्हाला रन करायचे, घरगुती हाऊस होल्ड असेल तर सिंगल पेज घ्या. छोटीशी एखादी इंडस्ट्री असेल त्या इंडस्ट्रीला काय सल्ला दिला जातो, तर पेज कनेक्शन घ्या तुम्ही. मग तुमचं ते सिंगल पेज आहे का 3 पेज आहे त्यावरती तुमचं एमएससीबीचं बिल ठरतं. आता बघा, if you have large home with a 3 to 4 air conditioner units, water heater, a big submersible pump, washing machine, double door refrigerator, then you might need a 3-phase supply so that load on each phase is distributed properly. जर समजा तुमचं घर मोठं असेल, अतिशय मोठं असेल आणि त्यामध्ये 3 ते 4 AC एअर कंडिशन युनिट असतील, वॉटर हीटर असेल, मोठे सबमर्सिबल चे पंप असतील म्हणजे व्हेरिएबल पंप, वॉशिंग मशीन असेल, अगदी गोदरेजच्या कपाडा एवढा डबल डोअर रेफ्रिजरेटर असेल, तर तुम्ही म्हणाल सर एवढा रेफ्रिजरेटर असतो का? तुम्हाला काय वाटते, असतो डबल डोअर असतो? पुढच्या सोमवारी मी जे लेक्चर समजा पुढच्या सोमवारी लेक्चर घेईन त्यावेळी मी तुम्हाला जर्मनीमधली सिस्टीम दाखवेन की जर्मनीमध्ये माझं जे घर होतं त्या घराचा इंटरनल व्हिडिओ मी केलेला आहे. ऍक्च्युली जर्मनीमध्ये व्हिडिओ शूटिंगला बंदी आहे, पण मी घरातल्या घरात तो व्हिडिओ शूटिंग केलेला, तर त्यामध्ये तुम्हाला तो डबल डोअरचा फ्रीज कसा असतो तो दिसेल. त्यामध्ये मी ते शूट आउट केलेलं आहे. मग हा जो डबल डोअरचा फ्रीज असतो त्याला 3 फेज पॉवर सप्लाय लागतो. मग जर समजा घर मोठं असेल, एसी युनिट तुम्हाला लागणार असेल, वॉटर हीटर असेल, बिग सबमर्सिबल पंप्स असतील, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असतील, हे मोठे मोठे युनिट चालवायचे असतील तर तुम्हाला सिंगल फेज पॉवर सप्लाय घेऊन चालत नाही. तिथं तुम्हाला 3 फेज पॉवर सप्लायची काय असते, आवश्यकता असते. Since we don't have a direct 3 phase devices, what the power distribution company does is that the 3 phases from the 3 phase supply are given as 3 separate single phase supplies. For example, if you have 3 bedrooms with the 3 ACs, then each room will be provided with a 3 phase with a different phase. बघा, पण भारतामध्ये एक काळजी घेतलेली आहे. भारत विकसनशील देश आहे, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये मोडतो, त्यामुळे डायरेक्ट 3 फेज डिव्हाइसेस आपल्या इथं घरात कुठलीच नसतात. मग यावेळी एमएससीबी वाले काय करतात, त्यांचं डोकं चालवतात ते म्हणजे एमएससीबी म्हणजे कोण, पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. आता तिचं नाव मला वाटतंय बदललेलं आहे, महावितरण केलेलं आहे. मग ती डोकं काय चालवते, ते म्हणते काय तुमच्या घरामध्ये 3 एसी आहेत, 3 खोल्या आहेत, तर काय करा प्रत्येक खोलीला 1 सिंगल पेज, दुसऱ्या खोलीला 1 सिंगल पेज आणि तिसऱ्या खोलीला 1 सिंगल पेज द्या. कशाला तुम्हाला 3 फेज पाहिजे? अलग लक्षात असं ते करतात आयडिया. मग अपार्टमेंट मध्ये काय इश्यू होईल तू पण बघूया. इट इज कॉमन फॉर अपार्टमेंट्स अँड कम्युनिटीज टू हॅव डेडिकेटेड ट्रान्सफॉर्मर सो दॅट दे कॅन स्टेप डाउन 11 kV means 11,000 volt which comes directly from the substation to 240 volt without depending on the street transformer. मग मोठ्या मोठ्या अपार्टमेंट आहेत. आता मला माहित नाही साताऱ्यामध्ये एवढ्या मोठ्या अपार्टमेंट आहेत का, कारण साताऱ्यामध्ये मी जास्त दिवस काय राहिलो नाही, पण जरी मी कॉलेजला साताऱ्यामध्ये असलो तरी मी अपडाऊन करत होतो. साताऱ्यामध्ये काय राहिलं नाही, पण मोठ्या मोठ्या ज्या अपार्टमेंट मुंबईमध्ये वगैरे तुम्ही बघितल्या तर ते तिथं जिन्याखाली तुम्हाला सगळ्यांचे मीटर लावलेले दिसतात बघा एका ठिकाणी. आणि जर ते समजा अपार्टमेंट एकदम मोठे असेल तर त्या अपार्टमेंटचा एक सेपरेट ट्रान्सफॉर्मर असतो. तो काय करतो, एमएससीबी कडनं 11,000 व्होल्ट एवढा विद्युत दाब आलेला व्होल्टेज आलेलं आहे ते त्या ट्रान्सफॉर्मर पाशी येतं. आल्यानंतर तो ट्रान्सफॉर्मर काय करतो काम, आता 11,000 व्होल्ट तुमच्या घरामध्ये डायरेक्ट सोडेल का एमएससीबी? नाही सोडल. इक्विपमेंट जर तुमच्या घरातली सगळी 11,000 व्होल्ट एवढं दिल्यावर बघा ओमचा लॉ वापरा तुम्ही. 11,000 व्होल्ट हा झाला व्होल्टेज आणि रेजिस्टन्स पकडा 100 ओम आहे तुमच्या इलेक्ट्रिक वायरचा. किती करंट वाईल बघा, सगळ्या वायर्स वितळून जातील. मग हे 11,000 व्होल्ट आले एमएससीबी कडनं त्या अपार्टमेंट मध्ये आहे. ट्रान्सफॉर्मर काय करेल, 11,000 किलो व्होल्टचं व्होल्टेज काय करेल, स्टेप डाऊन करेल म्हणजे कमी करेल
आणि ते किती करेल 240 व्होल्ट करेल. म्हणजे व्होल्टेज तुम्हाला कमी पण करता येतं, वाढवता येतं. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरला तर व्होल्टेज 11,000 तुम्ही 12,000 करू शकतो आणि स्टेप डाऊन वापरला तर मी 11,000 व्होल्टेज 10,000 सुद्धा करू शकतो. ते कुठल्या पद्धतीचं ट्रान्सफॉर्मर वापरताय त्याच्यावर डिपेंड आहे. काय फायदा याचा? रस्त्यावरले जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांच्यावर डिपेंड राहावं लागत नाही आपल्याला. तर तुमच्या अपार्टमेंट मध्ये स्वतःचा ट्रान्सफॉर्मर असेल तर बातम्या ऐकता का नाही कधी ट्रान्सफॉर्मर जळाला, ट्रान्सफॉर्मर मधल्या तांब्याच्या तारा पळतो त्यांनी पळवल्या, वाचता का नाही काय? कॉमन आपल्या लाईफ मधलं लक्षात आलं पाहिजे आपल्या. आता बघा काही सेफ्टी रूल्स दिले. ऑलवेज वेअर आय प्रोटेक्शन. कुठल्याही एमएससीबीचे इलेक्ट्रिसिटीचे किंवा कुठलंही काम करताना आय प्रोटेक्शन पाहिजे. म्हणजे थोडक्यात ते गॉगल्स मिळतात मोठे मोठे. गॉगल्स मध्ये काय गॉगल्स नाहीत, एकदम ट्रान्सपरंट असतात ते, प्लास्टिकचे असतात, ट्रान्सपरंट गॉगल्स असतात किंवा ग्लासेसचे ट्रान्सपरंट असतात ते. वेअर द राईट सेफ्टी इक्विपमेंट फॉर द जॉब. म्हणजेच जे काय तुम्हाला काम करायचंय त्यासाठी सेफ्टी इक्विपमेंट जे असेल ते योग्य पद्धतीचं निवडा. म्हणजे उदाहरणार्थ जी वायर आहे ती वायर सोलायची, तुम्हाला स्ट्रिप करायची, वायर काय कट करायची आहे, त्याला उगाच ब्लेड घेऊन बसलाय हातामध्ये, ती वायर कापायला लागलाय, हात कापेल, पोट कापेल, तसं करायचं नसतं. यूज टूल्स दॅट आर राईट साईज अँड राईट टाइप ऑफ युअर जॉब. राईट साईज आणि राईट टाईपच जॉब किंवा टूल्स वापरायचे तिथं. म्हणजे काय, समजा मनगटा एवढी जाड तयार आहे, सपोज त्याचं कोटिंग आहे, मोठी वायर केबल आहे, ह्याच्याकडनं आली, BSNL कडनं आली किंवा टेलिकम्युनिकेशन केबल आहे आणि ती कापायला तुम्ही ब्लेडचा वापर करताय. शक्य होईल का? कधी ती होईल का कट होऊन ती? मग योग्य टूल वापरलं पाहिजे, राईट साईजचं टूल वापरलं पाहिजे. कशासाठी? राईट टाइप ऑफ युअर जॉब. म्हणजेच योग्य ते काम करण्यासाठी योग्य प्रकारचं टूल वापरणं गरजेचं आहे. फॉलो द करेक्ट प्रोसिजर फॉर युझिंग एव्हरी टूल. बघा कुठल्याही औषधाच्या दुकानात गेला, एखादी क्रीम विकत घेतल्यानंतर ते डायरेक्ट तोंडाला किंवा कुठे जखमेची लावायची नसते. त्याच्यामध्ये एक मॅन्युअल दिलेला असते, कागद असतो. कागद पहिल्यांदा वाचायचा, कशा पद्धतीने करायचे. तसंच कुठलंही टूल वापरण्याआधी त्याचं एक मॅन्युअल असतं, ते मॅन्युअल केअरफुली वाचायचं. आपण ते काय वाचत बसत नाही कधी, पण वाचायचं. कीप युअर कटिंग टूल शार्प अँड क्लीन इन गुड कंडिशन. जे कटिंग करायचे ज्या टूलच्या साह्याने ती कशी असली पाहिजे, शार्प असली पाहिजे एकदम, म्हणजे धारदार असली पाहिजे आणि चांगल्या कंडिशन मध्ये असली पाहिजे. नाही तो आहे धारदार पण ते लागलं त्याला गंज, कामाचं नाही. डोंट वर्क विथ ऑइली ऑर ग्रेसी हँड. हाताला तेल आहे किंवा ग्रेसचा हात आहे आणि इलेक्ट्रिक काम करायला चाललाय तर ते पण काय आहे, काय नाही त्याला. ठीक आहे, या पद्धतीचं लेक्चर आपण बघितलं. अजून यात बरेच टाईप आहेत ते आपण आता पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, मला वाटते आपण आता थांबूया.